श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरिकृपे त्याचा नाश आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. माऊली महावैष्णव एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. आणि महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही सगळे जमलेले आहात, त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे. महाग ज्या गोष्टी असतात त्या फार कमी लोकांना परवडतात. स्वस्त आणि अगदी चालू गोष्टी असतात त्या सगळेच जण करतात. महाग गोष्ट म्हणजे उत्तम असं आपण आत्ता धरू. महाग गोष्ट म्हणजे उत्तम, आणि स्वस्त जे असते ते माहिती तुम्हाला त्याची क्वालिटी काय असते. म्हणून जिथे गर्दी असते ती गोष्ट चांगली असेलच असं नाही,
आणि जिथे गर्दी नसते ते कमी महत्त्वाचं असेल असंही नाही. फार कमी लोकांचं भाग्य आहे, फार कमी लोकांचं पुण्य असतं. ह्या गोष्टीसाठी पुण्य लागतं. प्रपंचाकरता पुण्य लागत नाही आहे, तो होतच असतोय. परमार्थाकरता पुण्य लागतं. ऐकायची बुद्धी होणं याला पुण्य लागतं. पुण्याशिवाय या गोष्टी गाठीत पडत नाहीत, आपल्याकडे मिळत नाहीत पुण्याशिवाय या गोष्टी. भगवंताच्या वाटेवर चालायला देखील हजारो जन्मांचं पुण्य साचावं लागतं. म्हणजे नाम घ्यावंसं वाटणं, भगवंताच्या दिशेने चालावंसं वाटणं याला देखील प्रचंड पुण्याची आवश्यकता आहे. सहस्त्र जन्म ओळगीजे एक वेळ नाम मुखासी यावया. नाम घ्यावंसं वाटणं याला 1000 जन्माची पुण्याई साचावी लागते. ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे, जयाच्या वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, सहस्त्र जन्म ओळगीचे एक वेळ नाम मुखासी यावया. एक वेळा नाम मुखामध्ये यायला हवं असेल तर 1000 जन्मांची पुण्याई साचावी लागते. आता गुरुपौर्णिमा आहे की नाही आज, त्यानुसार हा अभंग निवडला आहे आज. आता याच्यामध्ये गुरुचं वर्णन काय आहे? गुरुकृपे त्याचा नाश आहे, कसला प्रारब्धाचा. आपण सगळे पीडित कशामुळे आहोत? आज आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये नको ते प्रसंग येतात आणि हवे ते प्रसंग येतच नाहीत. वाटतं असं व्हावं, अमकं व्हावं, तमकं व्हावं, हे होत नाही. आणि ज्याची कधी अपेक्षा केलेली नाही असे प्रसंग घरात येऊन उपस्थित होतात. मग ह्या सगळ्याला कारण काय आहे? याला कारण आहे प्रारब्ध. प्रारब्धाची जोडे धन आणि प्रारब्धाची जोडे मान. समजा एखाद्याने म्हटलं मी लाखो करोडो रुपये कमवेन, पण जर का त्याला 1 लाखच रुपये मिळणार असतील ना, तर त्याला ते 1 लाखच रुपये मिळणार आहेत. हे प्रारब्धाने येणार आहे. तुम्ही मागल्या जन्मी किती पुण्य केलं आहे त्याच्यावरती तुम्हाला काय काय वस्तू मिळणार आहेत ते त्याच्यावरती ठरतं. आता समजा एखादा म्हणाला मी मेहनत करीन, प्रचंड मेहनत करीन आणि 5 लाख रुपये मी कमवून दाखवेन, मग त्याला मिळणार नाही का? मेहनत केली तर मिळेल, पण तुमच्या नशिबात किती आहेत? 1 लाख. मग ते 4 लाख कुठे जातील? हॉस्पिटलमध्ये जातील, इकडे जातील, तिकडे जातील, ह्याला खर्च होईल, त्याला खर्च होईल, ते सगळं गळून जाईल आणि मिळणार किती? 1 लाख. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. उचापती करून सगळे करून जाऊन मिळवून हरकत नाही, मिळेल, पण ते जाईल असं. म्हणजे फुकट श्रम तुमच्या तावडीत तुमच्या पदरात पडतील, फुकटचे श्रम पडतील, त्याचं काही कारण नाही. मग श्रम करू नये का? करावे. प्रयत्न सगळे करावे, कारण आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला काय मिळणार आहे. प्रयत्न भरपूर करावे, पण ते नाही झालं तर उदास होऊ नये. शांत बसावं की ठीक आहे, मी प्रयत्न केले, आता नाही होत आहे तर नाही होत आहे. हे जे प्रारब्ध आहे आपल्या प्रपंचामध्ये येणारे बरे वाईट प्रसंग असू दे, कुठलेही प्रसंग असू दे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आपल्या मनासारखं कधीच होत नाही. आजपर्यंत आपण एवढं आयुष्य काढलं आहे, 99% आपल्या मनाप्रमाणे होत नाही आणि एखादी गोष्ट होऊन जाते. म्हणून आपल्याला दुःख होतं. दुःख कसलं आहे? आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत म्हणून दुःख आहे. मनासारखं घडलं तर आनंद होतो, पण तो आनंद मनासारखं घडल्याचा किती वेळ टिकतो त्यालाही महत्त्व आहे ना. आपण अगदी छान असं ठरवलं की आज रजा घेऊन कुठेतरी फिरायला जावं, आनंदात जावं आणि अगदी मस्त दिवसभर एन्जॉय करावं, असं अगदी ठरलं. सगळे उठलात बिठलात करून सकाळी अगदी तयारी वगैरे करून नटून थटून दरवाजातच भांडण, म्हणजे सगळ्या मूडचा सत्यानाश. आणि मग ते बसतात, घरातच बसतात, जाऊ दे काही जायचं नाही कुठे, आणि मग रागावून बसणार आणि 12:30-1 नंतर म्हणणं जाऊ दे आता दिवस काय वाया घालवला, चला आता. म्हणजे त्यातही आनंदाची झालर नाही आहे. आणि प्रत्येक जीवाला आनंदाची भूक आहे. आपल्या सगळ्यांना आपल्याला वस्तू पाहिजे, आपल्याला अमकं पाहिजे, आपल्याला तमकं पाहिजे. ह्या वस्तूंच्या मागण्यामागे काय आहे? आनंद आहे. प्रत्येकाला आनंद हवा आहे, पण तो आनंद कुठे आहे ना हे समजत नाही. आणि ह्या आनंद कुठे आहे हा समजत नाही, त्यामुळे आयुष्यभर त्याचा शोध माणूस करतोय, सारखा शोध करतोय, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. आणि मग ती प्रत्येक गोष्ट मिळवून पण पाहतो आपण, पण ती गोष्टच मुळात अर्धवट असल्यामुळे त्याचा पूर्ण आनंद मिळणारच नाही आहे, नाही का. म्हणून लक्षात येत नाही काय करायला पाहिजे. मग हे जे आपल्या मनासारखं होत नाही याला आपण कारण देतो प्रारब्ध, की माझ्या नशिबातच ते नाही. तसं नाही आहे ते. प्रारब्ध म्हणजे नशिबात नाही म्हणजे इतरांना आहे आणि तुमच्या नाही का, काय फरक आहे? एक सांगतो बघा, प्रत्येकाचं प्राक्तन, प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळं आहे. तुम्ही मागच्या जन्मात काय कर्म केलेली आहेत त्यानुसार त्याची फळं तुम्हाला ह्या जन्मात मिळणार आहेत. परत एकदा सांगतो, तुम्ही मागल्या जन्मी काय कर्म केलेली आहेत त्याची सगळी फळं तुम्हाला इथे मिळणार आहेत. मग काही
कारण नसताना एखादा मनुष्य एकदम नावाजला जातो, त्याचं नाव फार मोठं होतं, काही कारण नाही आहे. कशामुळे फेमस झाला माहीत नाही, त्याला म्हणायचं प्रारब्ध. एखादा मनुष्य अनेक पुष्कळ प्रयत्न करतो पण त्याची प्रचंड बदनामी होते, खोटं कारण असून सुद्धा त्याची प्रचंड बदनामी होते, काय म्हणणार त्याला? प्रारब्ध. हे प्रारब्धच आहे, हे स्वीकारच करावं लागतं. मी पुष्कळ मेहनत करतो, पैसा मिळत नाही, त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि एखाद्याला काही न करता लाखो करोडो कोणतरी येतं आपली प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून जातं, अरे तू असं काय केलं? माहीत नाही म्हणतो. प्रारब्ध. ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर आहे. मग ह्या प्रारब्धानेच सगळे त्रस्त आहेत. आपल्याला उभ्या आयुष्यात कोणीही त्रास देऊ शकत नाही, आपल्याला कोणी आनंद देऊ शकत नाही. आपली कर्मच आपल्याला दुसऱ्या व्यक्तीमध्ये शिरून आपली कर्म आपल्याला देत असतात. त्यांची इच्छा नसते किंवा त्यांना वाटत नाही, पण आपली कर्मच त्यांच्यात शिरतात, आपण केलेली कर्म, आणि त्यांच्याकडून आपल्याला ती शिक्षा मिळत असते. कुठलाही व्यक्ती त्यासाठी दोषी नाही आहे, कोणालाही दोष द्यायचं कारण नाही आहे. आपलेच कर्म आपल्याला पूर्ण होतात. आणि ज्या दिवशी ही कर्म तुमची भोगून संपतील, समोरचा माणूस छान वागायला लागतो आपल्याशी. मग आपल्याला प्रश्न पडतो, सुधारला का? नाही, तो कधी बिघडलेलाच नव्हता, तो चांगलाच आहे. तुमची कर्म खराब होती म्हणून तुम्ही भोगलत, आणि तुमची कर्म चांगली जेव्हा संपली भोगून, तेव्हा तुम्ही आनंदी आहात. अगदी घरातलं क्षुद्र भांडण असू देत किंवा बाहेर आपल्याला ऑफिसमध्ये गेल्यानंतर अन्याय होऊ देत, की आम्ही मेहनत करतो तरी त्यांचं अप्रायझल झालं आणि आमचं झालं नाही, त्यांचं प्रमोशन झालं आणि आमचं झालं नाही. प्रारब्ध आहे, काही नाही करू शकत तुम्ही तिथे, हे तुमचं प्रारब्ध आहे, तुम्हाला तेच आहे. उलट नोकरी आहे याबद्दल आभार मानले पाहिजेत देवाचे. पण आमचा जीव असं रात्रंदिवस तडफडतो आहे त्याच्यामुळे, की का नाही, का नाही, मला का नाही, मलाच असं का? तर ते आपलं प्रारब्ध आहे, त्याला काही करू शकत नाही आहे. म्हणून महाराज काय म्हणाले? साधकाने तक्रार करू नये. सोपं आहे का तक्रार न करणं? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही नामस्मरण करीत नाही एवढ्या तक्रारी करत असतो. सगळ्याच गोष्टींच्या तक्रारी असतात आमच्या. आज बरं वाटत नाही, आज असंच नाही, ते तसंच नाही, आज सगळं वाटत असतं. पण त्याला काही अर्थ नाही आहे. जर विवेकाने विचार केला तर हे सगळं तुमच्या प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून हे तुमचं जीवन आहे प्रारब्धाच्या अधीन आहे. मग ह्याला काही उपाय आहे का? नाही आहे. त्याला पुरुषार्थ करायला पाहिजे. पुरुषार्थ मुख्य आहे. पुरुषार्थाने प्रारब्धसुद्धा नाहीच होतं. आता पुरुषार्थ याचा अर्थ लोक वेगळा घेतात. पुरुषार्थ काय आहे? मी प्रयत्न करेन, मला मिळत नसला तरी मी प्रयत्न करेन, त्याने काय नाही होणार. मग खरा पुरुषार्थ काय आहे? भगवंताला पूर्णपणे शरण जाणं हा पुरुषार्थ आहे. शरण जाणं म्हणजे काय? तू ठेवशील तसा मी राहीन, हा पुरुषार्थ आहे. इथंच युद्ध असतं आमचं. कारण त्यांनी ठेवलेलं आम्हाला नकोच असते, आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे ठेवायला पाहिजे तर होणार असं आमचं असतं. आणि तो त्याच्या मर्जीप्रमाणे ठेवायला बघतो. खरा आनंद त्याच्यातच आहे. जसा तो ठेवेल तसं राहण्यातच आनंद आहे. पण आम्ही आयुष्यभर स्ट्रगल करतोय, झगडतोय त्या गोष्टीसाठी. नाही आम्हाला पाहिजे तसंच तू घडव, तसंच तू घडव. पण त्यात तुमचं कल्याण नाही हे कळत नसतं. आणि शेवटी ते असतंय कुठे? प्रारब्धावर असतं. मग ह्या प्रारब्धाच्या पलीकडे आपल्याला जाता येतं का? नाही, जाता येतं. प्रत्येकाचा प्रवास हा ठरलेला आहे. आपलं जीवन हे कसं आहे? आपण आता समजा पुण्यावरनं कुठे चाललो, कोल्हापूरला चाललो समजा, तर आपल्या सीटच्या आजूबाजूला नवीन अनोळखी लोक असतात. पुढल्या स्टेशन यायच्या आत आपली त्यांच्याशी मैत्री होते. पुढच्या 2-3 स्टेशन यायच्या आत आपली जेवणावळी एकत्र होतात. आपले डबे त्यांच्याकडे जातात, त्यांचे डबे आपल्याकडे येतात. आणि शेवटी ते त्यांच्या स्टेशनला उतरायला लागले की आम्हाला रडायला येतं. बघा, हा प्रपंच असाच आहे. कोण आई म्हणून आलं आहे, कोण वडील म्हणून आलं आहे, कोण बहीण म्हणून आलं आहे, कोण भाऊ म्हणून आलं आहे, कोण नवरा म्हणून आलं आहे, कोण बायको म्हणून आलं आहे, कोण मुलगा म्हणून आलं आहे, आपल्याला माहिती नाही आहे. हे प्रत्येकजण आपला प्रवास करण्याकरता आलेले आहेत आणि आपण एकाच डब्यात बसलेलो आहोत. आता कल्पना करा, समोरच्या सीटवर बसलेला व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध वागतोय, तुम्हाला आवडत नाही आहे, त्याला जाऊन समजावत बसता का आयुष्यभर? ते गाडीमध्ये असेपर्यंत अरे असं वागत जाऊ नको, चांगलं नाही तुझ्यासाठी, असं करता का? नाही. काय म्हणता? असा कितीसा प्रवास आहे, पटकन तर उतरायचं आहे. हेच घरच्यांच्या बाबतीत पण अप्लाय करायचं. आम्ही तिथे अट्टहास करतो, नाही आलंच पाहिजे, आलंच नाही आहे, तुम्हाला तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये, तुमचं चांगलं आहे. अरे कशाला? तो त्यांचा स्वभाव घेऊन आला आहे, तुम्ही तुमचा स्वभाव घेऊन आला आहे. आणि ते आपोआप होणाऱ्या गोष्टी आहे, ते तुम्ही सांगून होणार नाही आहे. मग काय म्हणायला पाहिजे? जाऊ दे ना, एवढाच जन्म आहे, नाही का? आपण काय म्हणायला पाहिजे? एवढाच जन्म आहे, असू दे, काढू आता कसं तरी, काय आहे ते, काय हरकत नाही आहे. दुसऱ्याला बदलायला जाऊ नका अजिबात.
कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कोणी बदलत नाही. याचं उदाहरण सांगू, आपण स्वतःच बदलत नाही. स्वतः म्हटलं ना आपण सकाळी 7ला उठायचं, नाही जमत. तुम्ही स्वतःलाच सांगितलेल्या सूचना तुम्हालाच जमत नाही आणि तुमच्या अपेक्षा दुसऱ्याने तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागावं कसं शक्य आहे? ते शक्य होणार नाही. समोरचा व्यक्ती बरोबरच असतो, त्याला तसं वागण्याला काही कारणं असतात आणि त्याची ती कारणं बरोबरच असतात. आपण आपलं उगीचंच ते हे बरोबर नाही आणि ते बरोबर नाही आणि असं नाही तसं नाही तक्रारी करत बसतो. तक्रारीने काही होत नाही. तुकाराम महाराज काय म्हणले, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. उद्वेग केलात ना काय होणार आहे? तुमचं डोकं आपटणार आहे, तुम्ही दुसरं काय करणार आहात तुम्ही? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आलं ना प्रारब्ध? भोगणे ते फळ संचिताचे. तुमच्या प्रारब्धात आहे म्हणून तुम्हाला ते भोगायला लागतं आहे. आत्ता तुम्ही बघाल टी व्हीवरती काय 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 घरामध्ये भांडणं असतात किंवा बाहेर काय असतं, माझ्याच गाडीची काच फुटावी, माझंच गाडीचं टायर 100 वेळा पंक्चर व्हावं आणि मी कधीही गाडी इतकी व्यवस्थित चालवतो की माझा कधीच ॲक्सिडेंट होऊ नये, पण ते समोरचं मेलं प्यायलेलं असताना येऊन धडकते आपल्याच गाडीला आणि आपल्याच गाडीचं आपलंही नुकसान. मग ह्याला काय कारण आहे? प्रारब्ध आहे. एवढा सुद्धा हिशोब नसतो बरं. जे तुम्ही केलेलं असतं तेच तुम्हाला परत मिळतं. अगदी तोंडून तुम्ही कोणाचा अपमान ज्या शब्दात केलेला असेल ते शब्दसुद्धा तुम्हाला जसेच्या तसे परत मिळतं. तसेच्या तसे काही फरक नाही आणि व्याजासकट मिळतं. फक्त ते ह्या जन्मातलं आहे का मागच्या जन्मातलं आहे ओळखायचं, आठवायचं. ह्या जन्मी कोणाला त्रास दिला आहे का? नाही, म्हणजे मागल्या जन्मी नक्की दिलेला आहे आणि म्हणून ते तुमच्याकडे आलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यातून बदलू शकत नाही. तुम्ही त्याच्यातून दुसरा विचार करू शकत नाही. प्रारब्ध भोगावंच लागतं. हां, परमेश्वराला शरण गेलात ना की तो काहीतरी त्याच्यामध्ये बदल करतो. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सर्वधर्मं परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मला शरण आहे, मी तुझं सगळं बदलतो. आता बदलतो म्हणजे काय? भोग नाही कमी करत. ते भोगत असताना तुमचं समाधान टिकवतो आणि त्याला वाटलं की आता ह्याचं नुकसान होईल, मी जर काही बदल केले नाही तर ह्याचं नुकसान होईल, त्रास होईल, अति त्रास होईल, हा सहन नाही करू शकणार. मग तो पार्टच काढून टाकतात, ते बाजूलाच करतात. मध्ये की नको, त्याला सहन नको, राहा आपला, शांत राहा, स्वस्थ राहा. पण हे सगळ्यांचं नाही होत. जो अनन्य शरण आहे, अनन्य याचा अर्थ अन्य दुसरं नाही, एकच. जसं मीरा माता म्हणाली, मेरे तो गिरधर गोपाल दुसरो नकोय. मेरे तो गिरधर गोपाल इथपर्यंत ठीक असतं. आपणही म्हणतो मेरे तो गिरधर गोपाल, दुसरं नको आहे म्हणत नाही आपण. सगळेच पाहिजे असतात आम्हाला. हा पण पाहिजे, तो पण पाहिजे, तो पण पाहिजे, तो पण पाहिजे, हे पण पाहिजे, असं नाही. दुसरं नको आहे, त्याला अनन्यता म्हणतात. आणि अशी अनन्यता आल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चमत्कार बघायला मिळणार नाही. माझं कोण आहे? माझा तो आहे, तो मला सांभाळतो. आणि हे जे बाकीचे मला दिलेले आहेत ना मंडळी, ही सगळी त्याची माणसं, ऐका हां, ही जी बाकीची माणसं आपल्याला परिवारामध्ये असतात, ती माणसं आपल्याला सांभाळण्यासाठी कृष्णाने दिलेली असतात. त्यांची सेवा करण्याकरता आपल्याला दिलेली असतात. आपण त्यांच्याकडून सेवा करून घेऊ नये, त्यांची सेवा कारण भगवंताचा आपल्यावर भरोसा आहे की हा माझा भक्त, हा सगळ्यांना नीट सांभाळू शकेल, अगदी मला खात्री आहे. ही भगवंताला खात्री असते. म्हणून अशा सहनशील व्यक्तीच्या घरातच अशी सगळी माणसं तो पेरतो. आणि तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे, त्यांना त्रास नाही द्यायचा आहे. त्यांची सेवा करणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी जुळवून घेणं, हे त्याला आवडतं. कर्तव्य केलेली, कर्म केलेली भगवंताला आवडतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मला कर्म करण्याचं काही कारणच नाही आहे, मी मुक्त आहे, मी तर स्वतः भगवंत आहे, मी आत्मस्वरूप आहे, मला काही कारण नाही आहे कर्म करण्याचं, पण तरी मी करतो आहे. कारण मी जर कर्म केले नाही तर माझ्या मागे जे बघणारे आहेत ते सुद्धा काहीच करणार नाहीत, म्हणून मला कर्म करावी लागतात. तसं आपल्याला सगळं मिळालेलं असलं, आता आपलं काम झालं, आता आपल्याला कशात रस नाही, काही नाही, तरी पण आपण कर्म केली पाहिजे. नाही तर पुढच्यांना वळण लागणार नाही. पहा, पुढच्यांना वळण लागावं म्हणून मी करतो हा हेतू आपला नसावा. आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य मात्र आपण जरूर केलं पाहिजे. ते भगवान श्रीकृष्णाला, महाराजांना ते जास्त आवडतं आहे आणि ते करताना भगवंताचं स्मरण ठेवणं हे अपेक्षित आहे. देव म्हणतो, आपण तक्रारी करतो देवांकडे की आम्ही तुमचं एवढं करतो. आता देवाचं आपण करणार का? आम्ही तुमचं एवढं करतो पण तुम्ही आम्हाला काहीच देत नाही, काही देत नाही. मग हे व्यापार आहे. किराणा मालवाल्याला आपण म्हणतो, अरे तुझी उधारी चुकवतो वेळेवरती, तुला वेळेवर पैसे देतो, तरी तो आमच्या घरी सामान पाठवत नाही. असं देवाशी आहे का? देवाकडे कुठल्या उद्देशाने जावं? केवळ आनंदासाठी, केवळ प्रेमासाठी. मला सांगा, एखादा मुलगा आईला म्हणाला, आई बघ मी तुझं दळण आणून देतोय, मला चहा ठेव. बरं, ती आई काय म्हणेल, व्यापार करतोस माझ्याशी, दळण आणून दिलं म्हणतोच म्हणून चहा ठेव तुला, चल ठेवते म्हणून कटकट करून ती ठेवते. हेच एखादं पोरगं प्रेमाने बिलगलं आहे आईला,
आई कशी तोंडावरून हात फिरवते, लाडू खायला देते, चहा देते, काही खाऊ असेल तो आणि खायला देते, हा बोनस आहे. त्या उद्देशाने आईला मिठी मारू नये, म्हणजे भगवंताला निर्व्याज निरपेक्ष प्रेम करावं. मला नको तुझ्याकडनं काही, मला तूच पाहिजेस, मला माझा धर्म आहे, माझा स्वभाव आहे तुझ्यावर प्रेम करणं आणि मी तो करणार, मला काही नको त्याच्यासाठी तुझ्याकडून, हे आवडतं. हे देवाचं हृदय हलवतं बघा. आणि मग तिथून रिस्पॉन्स यायला लागतात. मग आपल्याला कळतं की हां, समाधान आहे, घरात काही परिस्थिती असली तरी माझं समाधान आहे, घरात काही परिस्थिती असली तरी मला आनंद आहे, हे व्हायला लागतं. हा रिस्पॉन्स यायला लागला की देवाचं प्रेम सुरू झालं असं आपण म्हणायला हरकत नाही. मग आता पहिला प्रश्न असा येतो की प्रारब्ध आपल्याला बाजूला करायचं असेल तर ते गुरुकृपेशिवाय होत नाही. मुळात गुरु हवा कशाला, ह्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये लोक म्हणतात हे एजंट कशाला पाहिजे देवाकडे जायला. आम्ही जातोच आहे की, बाकी बिहारीला जातोच आम्ही, तिकडे वृंदावनामध्ये राधावल्लभला जातोच आहे आम्ही देवाचं दर्शन करतोच आहे, गोवर्धनला जातो आहे, राधा मैयाकडे जातो आहे, आमचं सगळं छान चाललं आहे, देवाला आम्ही मस्त आहे. मध्ये एजंट कशाला पाहिजे, गुरु कशाला पाहिजे. देवाला जात आहे, देव कळलाय का, नाही का. नामदेव महाराजसुद्धा देव दूध पित होतात त्यांच्या हातून रोज. आपल्या हातनं आपलं पोरगं खात नाही आहे, त्यांच्या हातून देव दूध पित होते, एवढा अधिकार त्यांचा. म्हणून ते देवाकडेच असायचे, पंढरपूरला देवळातच असायचे की मी नाही माझ्या देवाला सोडून हलणार. तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणाले, अरे नाम्या गुरु कर. काय कर, गुरु कर. अरे म्हणजे तू गुरु कशासाठी करत असतो, देव मिळवण्यासाठी, परमात्मा मिळवण्यासाठी. मी तुला मिळवलो ना, तू 24 तास माझ्याबरोबर असतो, मी कीर्तन करतोस तेव्हा मला पाणी देतोस मधून मधून, मला घाम आला तर मला वारा घालतोस, माझ्या हातचं दूध पितोस, एवढं सगळं तू माझ्याबरोबर छान प्रेमाचे व्यवहार आहे. तू मला प्राप्त झाल्यासारखाच आहेस, प्राप्तच झालायस ना तू, आता आणि गुरु कशाला. ते काय म्हणले, मी नाही प्राप्त झालो तुला अजून. हा म्हणजे असं कसं, तुमच्या माझ्या हातून सगळं खाताय पिताय, माझ्याशी गप्पा मारताय, रात्री आपण एका अंथरुणात पांघरून घेऊन झोपतो एका खाटेवरती आणि म्हणे प्राप्त नाही. म्हटले तुला असं वाटतंय का मी फक्त पंढरपुरातच आहे. मी जर फक्त पंढरपुरात आहे तर मग तो देव कसला. मी कणाकणात भरलेलो आहे, पण त्या कणाकणात तुला मी दिसत नाही आहे. म्हणून जेव्हा माऊली यात्रेला निघाले त्यांच्याबरोबर गेला नाहीस तू, तुला वाटलं देव फक्त इथंच आहे, म्हणून तुला गुरुची गरज आहे, कारण तुला देव भेटला पण कळला नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी काम निराळ आहे. आणि मग विसोबा खेचरांकडे गेले नामदेव महाराज, त्यांना तिथपर्यंत जायला लावलं पांडुरंगाने. आणि तिथे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण सांगतो बघा कसं आहे. सगळीकडून त्या शिवाच्या पिंडी, त्या देवळामध्ये जी शिवाची पिंड होती ना, त्या शिवाच्या पिंडीवरती पाय टेकवून बसलेले होते. पाय असे दोन्ही पिंडीवरती दोन्ही पाय ठेवून असे मस्त बसले होते. नामदेव महाराज म्हणले गुरुकडे आलोय का शत्रूकडे आलोय, काय गुरु आहे, देवाच्या डोक्यावर पाय ठेवतो हे कसले गुरु. गुरु असे लीला करतात, वाटतं हे असे गुरु. त्या सावध, हा गुरुजवळ जाताना नेहमी सावध. कान कच्चे असले तर गुरु टिकणार नाही तुमच्याकडे, किंवा तुम्ही गुरुकडे टिकणार नाही. कान पक्के असावे लागतात, निष्ठा असावी लागते, श्रद्धा असावी लागते, तरच टिकाल. आणि टिकलात तरच पुढचं काम होतं, अर्धवट गेलात तर काही काम होत नाही. मग हे सगळ्या संतांनी ही कामं केलेली आहेत. आधी ते विश्वासच उडवतात तुमचा सगळ्यावरनं, अगदी देवावरचा विश्वास उडवतात. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय, आमच्या ठाई देव मेला. एवढे प्रसंगांना तोंड द्यायला लागलं ना त्यांना, म्हणून ते काय म्हणले, आमच्या ठाई देव मेला. देव नाहीच आहे, तुकाराम महाराजांची वाक्य आहे ती, देव नाहीच आहे. आणि जेव्हा साक्षात्कार झाला ना तेव्हा म्हणले नाही नाही देवच आहे, आम्ही नाही होत. हे आहे, ह्या असं ही करतात गुरु, मुद्दाम गुरु असं करतात. तुम्ही गप्पा मारतो ना आपण, नाही आमची फार निष्ठा आहे तुमच्यावर, आमची फार श्रद्धा आहे तुमच्यावर. मग गुरु ती पहिली उडवतो, आता बोल तो टिकतोय का बघतात. आणि तो टिकले ना तर मग पुढचं पसायदान मिळतं. इतकं सोपं नाही आहे महाराज. माऊलींची जिथे परीक्षा झाली, तुकोबांची जिथे परीक्षा झाली, तुम्ही कल्पना करा, संसार न करता म्हणजे करतच होते, पण डोंगरावरती जाऊन साधना करत होते. एक महत्त्वाचा मुद्दाम मला सांगावं असं वाटतं. महाराजांच्या वाक्यांमुळे आपणच आपले गैरसमज करून घेतो. महाराजांनी कुठेही असं सांगितलेलं नाही की संसार करायचा नाही. उलट महाराज असं म्हणालेले आहेत, माझ्या माणसाने दक्षतेने प्रपंच करायला हवा, अतिशय सावधानपणे प्रपंच करायला हवा आहे, आणि तो सर्वांपेक्षा उत्तम करायला हवा आहे. कारण संसारात जे शिकायला मिळणार आहे ते बाकीच्या गोष्टींमध्ये शिकायला मिळत नाही. बरोबर की नाही. आता घरी बसून पोथ्या वाचणं, पारायण करणं ठीक आहे, हा परमार्थ आहे, पण ह्याच्यात काही कष्ट आहेत का, नाही.
कष्टामध्ये तुम्ही ते भगवंताचं स्मरण ठेवून दाखवा, त्याला अर्थ आहे. म्हणून नारदांना सुद्धा काय सांगितलं होतं, कमंडलूतलं एक थेंब पाणी खाली न येता मला तू नाम घेऊन दाखव. त्यांना श्रेष्ठ भक्ताची परीक्षा झाली ना, अखंड नारायण नारायण करत होते ते. त्यांना वाटलं मीच नंबर 1चा भक्त आहे, म्हणून विष्णूकडे गेले. म्हणले सांगा नंबर 1 भक्त कोण आहे? म्हणले तो त्या गावात एक शेतकरी आहे ना, तो आहे. म्हणलं इथे दिवस रात्र तुमच्या नावाने ठणाणा करतोय, नारायण 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 24 तास चाललंय, आणि तो शेतकरी तो दिवसातनं काय जास्त 1-2 वेळेस नावच घेतो, बाकीचं घेत नाही, तरीसुद्धा तुम्हाला तो लाडका, हा काय प्रकार आहे? ते म्हणले काम करत होतो, कमंडलू पाण्याने भर आणि मला 3 प्रदक्षिणा घाल, पण एक अट आहे म्हणले, कमंडलूतलं पाणी खाली पडता कामा नाही, एक थेंबसुद्धा. चालेल म्हणले, मला काही प्रश्न नाही. आणि भरला कमंडलू आणि भगवान श्रीहरीच्या परिक्रमा ते करायला लागले. 3 परिक्रमा झाल्या, एकही थेंब खाली सांडलं नाही. आणि भगवान विष्णूंना म्हणाले बघा एक थेंब सांडलं नाही. अरे वा छान आहे म्हणाले, पण मला सांगा या 3 प्रदक्षिणा करताना किती वेळ नाम घेतलं? म्हणजे कुठं नाम घेणार, लक्ष त्या पाण्याकडे आहे, होय ना? तसं त्या शेतकऱ्याचं म्हणजे सगळं लक्ष शेतीकडे असताना सुद्धा दिवसातनं 3 वेळा तो माझं नाम घेत होता. मग आता सांगा म्हणले श्रेष्ठ कोण आहे ना? प्रपंचाच्या कामामध्ये असताना भगवंताचं स्मरण ठेवायचं आहे, ते जास्त यश आहे. आपण काही योगी झालेलो नाही आहोत अजून, हळूहळू ते होतं आपोआप. आणि परमार्थ मार्गामध्ये हे भ्रम आपल्याला उत्पन्न होतात की आता मला काही राहिलेलं नाही करायचं, आता माझं सगळं झालं, हे सगळे भ्रम असतात. नामाचा ऑरा असतो तो, त्या ऑरामध्ये असताना आपले भ्रम होतात. आपल्याला उगीच वाटतं की आता आपल्याला कशातही रस नाही, काही नाही, आपलं आपलं चांगलं चाललं आहे, आनंद चालला आहे, मस्त चाललं आहे आणि आता मला काही वाटत नाही, आता केवळ नाम घ्यावं असं वाटतं. हे भ्रम असतात. हळूहळू जसे आपण नाम घेत पुढे जातो ना, तसे आपले भ्रम तुटत जातात आणि त्या कोटीचं नामस्मरण झाल्याशिवाय ती अवस्था येत नाही. कुठलीही अवस्था आली तर आधी ती 6 महिने टिकते का बघावी. टिकली तर खरं, नाही टिकलं तर भ्रम आहे. हे भ्रमाचे भोपळे असतात, हे फुटतात बरोबर असेच्या असे. मग तुकाराम महाराजांवर केवढा मोठा प्रसंग आला, तुकाराम महाराजांवर केवढा मोठा प्रसंग आला. आयुष्यभर त्यांनी गाथा लिहिलाय बघा, एक एक अभंग लिहून काढले. जवळजवळ म्हणजे जेव्हा वाळवंटामध्ये ते स्वतः बसले होते, कोणाचं तरी कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी ऐकलं की वाल्मिकींनी 100 कोटी रामायण लिहिलं आहे, 100 कोटी श्लोक केलेले आहेत. तेव्हा त्यांना एकदम स्फूर्ती आली आणि त्यांना वाटलं तर मी पण असं काहीतरी करणार. म्हणून त्यांनी तिथे संकल्प केला की मी सुद्धा 100 कोटी अभंग करेन, असा त्यांनी संकल्प घेतला. आणि नामदेव महाराजांचे 96 लाख काही कितीतरी हजार असे अभंग पूर्ण झाले लिहून, असे सगळे पूर्ण झाले. आणि त्यांचं शरीर थकलं, म्हातारे झाले ते, आता म्हणजे होईना त्यांच्याकडनं. तेव्हा ते पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला काय म्हणाले, पांडुरंगा मायबापा, अरे मी एवढीच सेवा करू शकलो, 4.5 कोटी अभंग राहिलेत म्हणाले, आता त्याचं मी काय करू, तू दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घे. पांडुरंग परमात्मा काय म्हणले, तुझ्यासारखा दुसरा कुठून आणू जो हे करेल, हे तुलाच जमणार आहे नाम्या, कारण तेवढं नाम घेतलं आहेस, कुठून करू मी हे. ते म्हणले आता तुला अशक्य काय, तू काही करू शकतोस. नाही म्हटलं, तुलाच यावं लागेल परत आणि उरलेले अभंग पूर्ण करावे लागतील 4.5 कोटी. बरं म्हणले चालेल, मला काय, मला नामाचा गजरच करायचा आहे, मी तो करेन. आणि मग तेच नामदेव महाराज त्यांनी पुन्हा जन्म घेतला, जगद्गुरू तुकाराम महाराज, आणि त्याने उरलेले अभंग सगळे पूर्ण केले 4.5 कोटी. आता एवढी मेहनत करून त्यांचं जीवन म्हणजे अभंग, नामस्मरण आणि अभंग, अख्खं जीवन. त्यांची केवढी मोठी परीक्षा झाली, सगळे अभंग बुडवायला लावले शास्त्रीबुवांकडून. ज्याच्याकरता आपण जगतो ते जगण्याचं कारणच जर नाहीसंच झालं तर काय अवस्था येईल, कल्पनाच केलेली बरी आहे. हार्ट अटॅक येऊन मरूनच जाऊ आपण त्यांच्या जागी असलो तर. जीवनाचं कारणच नाहीच होतं आहे. आणि ते बुडवताना देखील त्यांची मनस्थिती कशी होती बघा, अखंड नामस्मरणामुळे. हे शिकण्यासारखं आहे. सगळ्यात वाईट प्रसंग आहे तो त्यांचे अभंग बुडवणं. तेव्हासुद्धा ते काय म्हणाले, पांडुरंगा, जन्मभर मुलाबाळांना उपाशी ठेवून आणि काही घराकडे लक्ष न देता सगळ्या संसाराचा त्याग करून एवढा गाथा मी लिहिला, हे अभंग मी लिहिले, ही सेवा म्हणून मी तुझी केली. तुलाच ती मान्य नसेल तर त्याला आम्ही तरी काय करणार. अभंग लिहून घेणाराही तूच आहेस आणि बुडवणारा देखील तूच आहेस. जशी तुझी इच्छा, ठेविल्यानंतर तैसेची राहावे, ते उगाच नाही लिहिलं आहे त्यांनी. जशी तुझी इच्छा असं म्हणून त्याने ते चक्क स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये सोडले, बुडले सगळे. आता जीवनाला कारणच नाही राहिलं आणि म्हणून म्हणाले आता काही जगायला कारण राहिलं नाही, आता मी निर्वाण मांडतो, झालं म्हणले आता माझं काम. आणि मग ते 13 दिवस तिथे उपाशी बसले होते. पण 13व्या दिवशी चमत्कार
झाला. सगळे अभंग कोरडे खणखणीत प्रत्यक्ष पांडुरंगाने बाहेर काढले पाण्यातनं आणि तुकोबांचे स्वाधीन केले. अहो म्हणले, मी भक्ताला बुडू कसा देईन? भक्त तारतो, देव त्यालाही तारतो आणि त्याच्या भक्तांनाही तारतो. त्यामुळे प्रसंगी बुडल्यासारखं वाटेल पण माणूस बुडत नाही. तर ह्या परीक्षा मोठ्यांच्या पण होतात, आपल्या होणार नाहीत का? आणि झालं तर हरकत नाही आहे, म्हणजे प्रारब्ध शेवटी. मग गुरु कशा करता पाहिजे हे सांगतोय. आज जर तुकोबा नसते, त्यांचं हे जीवन नसतं, तर परमार्थ मार्गात ज्या अडचणी आपल्याला येतात, भगवंत मिळवण्यासाठी ज्या अडचणी आपल्याला येतात, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कोणी केलं असतं? कसलं मार्गदर्शन हो? भगवंत मिळवण्याच्या काय आड येतं? आमच्या भगवंत मिळवण्याच्या कल्पना काय आहेत? कुठेतरी यात्रेला जा, कुठेतरी जंगलात जा, ते कठीण तर योग करा, तप करा, हे केल्याशिवाय होत नाही, अशी आपली साधारणपणे कल्पना आहे. सगळं सोडून, सगळा त्याग करून तिकडे गेल्याशिवाय आपला परमार्थ होणार नाही. मग ह्या गुरूंनी काय सांगितलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती साया असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हे आता गुरूंनी सांगितलं नसतं तर कळलं असतं का? म्हणून ते म्हणले, काही करायची गरज नाही, बसा ठाईच बैसोनी, करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याहुनी आणिक, हे महत्वाचं आहे, याहुनी आणिक नाही पै साधन, वाहत असे आण विठोबाचे, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, परी शहाणा तो धणी घेत असे. शहाणा म्हणजे काय? सोपं आहे नाम घेणं, किती घेतात? हातात माळ धरून फिरवणं सोपं आहे, किती घेतात? नाही, आंघोळच करायला पाहिजे, आसनावरच बसायला पाहिजे, पाठ ताठच बसायला पाहिजे. हे कोणी शिकवलं? हे गुरुनी सांगितलं नाही, आपणच ती उपाधी जोडतोय. खरं इतकं सोपा परमार्थ आहे, पण आपण तो करायला जात नाही. येता जाता उठता बसता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये, एवढंच आहे. आणखी त्यासाठी काही कष्ट करायची गरज नाही. हे सांगायला गुरु लागतो. गुरु कशा करता पाहिजे? परमार्थाकरता गुरु नाहीच आहेत. परमार्थ तो त्यांच्या अंगाचा स्वभाव आहे, त्यांच्याबरोबर राहिलं की परमार्थ सहज घडतो. मग गुरु कशाला पाहिजे? जीवन कसं जगलं पाहिजे ही कला दाखवणारा गुरु आहे. आम्ही जीवन वाटेल तसे जगतो, ते कसं जगलं पाहिजे, आनंदी वातावरण कसं असलं पाहिजे घरामध्ये, त्यांनी काय करता आलं पाहिजे, आपल्याला किती प्रकार करता आले पाहिजेत, पूजा किती सुंदर पद्धतीने करता येते, अगदी वेळ असेल तर हवी तशी पूजा करता येते, एक एक फूल निवडून अगदी सुंदर पूजा करता येते. हे गुरुनी शिकवलं. बाकी काही साधन नाही जमत ना, पडल्या पडल्या नाम घे, पडल्या पडल्या हरिपाठ म्हण, अनुसंधान ठेव, हे सगळ्या बारीक सारीक ज्या परमार्थातल्या गोष्टी आहेत ह्या गुरुनीच शिकवायला लागतात. म्हणून गुरुची आवश्यकता असते. आणि गुरु कोण आहेत महाराज? आत्मसाक्षात्कारी सिद्ध सत्पुरुष, यांनाच गुरु असं म्हणतात, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. ज्यांनी आपल्या मोक्षाचा संकल्प केलेला आहे त्याला सद्गुरू असं म्हणतात. त्या सद्गुरूपर्यंत किंवा या परमार्थाच्या मार्गापर्यंत तुम्हाला जो ढकलतो, जो पुढे नेतो, त्याला गुरु म्हणतात. आणि गुरु असे पुष्कळ आहेत, हजारो गुरु असू शकतात आपल्या जीवनामध्ये. आपल्याला मार्गदर्शन, जो मार्गदर्शन करेल तो गुरु. त्यामुळे मार्गदर्शन करणाऱ्यांना गुरु म्हटलं जातं. पण सद्गुरू हा सर्व प्रसंगी एकच असतो. जो आपल्या मोक्षाचा संकल्प करतो त्याला सद्गुरू म्हटलं जातं. राधे राधे. त्याला सद्गुरू म्हटलं जातं. आणि असा सद्गुरू हा सर्व ठिकाणी एकच असतो. संत जो असतो तोच सद्गुरू असतो. म्हणून अशा सद्गुरूंच्या चरणी नेहमी राहिलं पाहिजे. म्हणून गुरुची आपल्याला आवश्यकता आहे. परमार्थ मार्गातल्या काही गोष्टी आपल्याला समजत नाही आहेत, मग त्या ठिकाणी मार्गदर्शनाला गुरु पाहिजे. मग हा गुरु काय सांगतो तुम्हाला? कुठलं साधन गुरुने दिलेलं आहे? सगळे गुरु अतिशय सोपं साधन सांगतात, नाम. आता बघा, भगवंत कशा पद्धतीने मिळवता येतो. गुरु सेवा हा एक शॉर्टकट आहे देव मिळवण्याचा. मध्यंतरी फार पूर्वी आम्ही सासणे नावाच्या गावामध्ये प्रवचन आमचं असायचं. तिथे एक सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे. दत्तगुरूंचे असं तेथे पारायणं चालायची. ते संत होते, मोठे संत होते. मी त्यांना पर्सनली जाऊन विचारलं आहे की तुमची साधना काय आहे? म्हटलं मी नामसाधना करतो किंवा नामसाधनेवर मी बोलणार आहे, तुमची साधना काय आहे? ते काय म्हणले, नामसाधन हा राजमार्ग आहे, हायवे, त्याच्यावरून तुम्हाला काही धोका नाही म्हणाले, तुम्ही सहज चालू शकता. पण मी ते नाही केलेलं, मी शॉर्टकट, मी पायवाटेने गेलो. म्हटलं काय पायवाट, काय केलं तुम्ही? म्हणले रोज बेलपत्रांनी भरलेलं एक पोतं सकाळी भरायचं 4 वाजता आणि लांब इथे आमच्या भीमाशंकर आहे, त्या भीमाशंकराला ते पोतं घेऊन जायचं, तो पहाड अख्खा चढायचा आणि ते बेलपत्र त्याच्यावर व्हायची
आणि दिवसभर त्याचं तिथे बसायचं त्या ठिकाणी. एवढी मेहनत करून ह्या शॉर्टकटनी मला भगवंताची प्राप्ती झाली. किती मेहनत आहे, आपण करू शकू का हे? तो डोंगर जाऊ दे, लिफ्ट बंद झाली तर कठीण होतं आहे आमचं, नाही का? जिने चढायला लागले की आमचं कठीण होतं आहे. आम्ही कसले डोंगरावर चढणार आहे? ते एके ठिकाणी आम्ही असे देवीला वरती जात होतो. त्या आजी म्हणजे 50च्या 60च्या असतील त्या चढत होत्या जिने, आम्ही खाली उतरत होतो. ते जिना चढत होत्या. त्या काय म्हणल्या, ये भगवान लोग इतना ऊपर क्यों रहते हैं क्या पता, हमको कितना तकलीफ होता है. मग यायला कुणी सांगितलं तुम्हाला? बसा घरी. बघा कसं ते देवालाही शिव्या करून मोकळत कुठे वरती कुठे जाऊन बसलात. अशाने आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे का बरं? भगवंताची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती म्हणजे समाधानाची प्राप्ती. आज तुम्ही काही करा, आपल्या प्रपंचामध्ये कुरबुरी आहेतच, त्या राहणारच आहेत, पण त्या असताना सुद्धा मनाला समाधान पाहिजे. ते आहे का? हे कोणाकडेच नाही आहे, कोणाकडेच नाही. समाधान म्हणजे आहे त्यात पूर्ण, याला समाधान मिळतं. आणि हेच समाधान आपल्याला गुरुच देतात. म्हणून गुरु सांगतात की काय करायला पाहिजे आणि काय. तुम्ही प्रपंच करा, भरपूर करा, अगदी काय तुम्हाला हवा त्या गोष्टी तुम्ही करा, सगळं करा, पण त्यात जर भगवंताचं स्मरण नसेल तर तुम्हाला समाधान मिळणार नाही. महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता. महाराज म्हणले, हे सगळं ते पौर्णिमा आणि एकादशी आणि अमावस्या हे सगळं मी काही मानत नाही म्हणाले. माझे सगळे भेद गेलेत बरं का. जप करत होते, माझे सगळे भेद गेलेले. हे अमावस्येच्या दिवशीची काय पूजा बिजा करतात ते काय मला वाटत नाही करावंसं. ते पौर्णिमेच्या दिवशी पण काय करतात ते मला काही करावंसं वाटत नाही. मला सगळे दिवस सारखे वाटतात, कारण सगळे दिवस जर रामाने केलेले आहेत तर सगळे सारखंच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे वेगळं आणि तो दिवस वेगळा असा कसा? राम तर सगळे दिवस सारखेच करेल ना. महाराज म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. महाराजांची खूबी असायची, आधी काढून घ्यायचं आणि मग चपटी मारायची. महाराज म्हटले, तुम्ही कुठं काम करता? म्हटले, मी अमक्या अमक्या ठिकाणी नोकरीला आहे, तिथे मी काम करतो. मग म्हटले, किती तारखेला पगार होतो? म्हटले, 1 तारखेला पगार होतो. म्हटले, काय करता पगाराचं? म्हटले, रामासमोर ठेवतो पगार. बरं, छान आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी वापरायला घेतो. बरं, म्हणजे छान आहे. असा विचार करा, 1 तारखेला पगार ठेवला तुम्ही आणि रात्री झोपलात आणि रात्रीच्या रात्री तो चोरीला गेला, सगळा पगार. पण तुम्हाला दुःख होणार नाही ना? असं कसं म्हणता? म्हणले, महाराज अख्खा पगार महिनाभर ज्याच्यात घर चालणार तो गेला तर दुःख होणार ना. म्हणले, पुढे आम्ही सगळं ते करणार, पोलीस कंप्लेंट वगैरे. का म्हणले? तेव्हा का नाही वाटत रामानेच पगार दिला आणि रामानेच नेला? ते नाही वाटत. परमार्थ आम्ही आमच्या सोयीचा करून घेतो, जे आम्हाला आवडतंय तेच रामाची इच्छा, असं आम्ही म्हणतो बरं का. जे आवडत नाही ते नाही, असं नाही चालणार. मग महाराज काय म्हणले, जोपर्यंत हा फरक वाटतो तोपर्यंत ते सगळं पाळायलाच पाहिजे म्हणाले. सगळे प्रपंचातले नियम पाळायलाच पाहिजे. ज्या दिवशी हे वाटेन असं होईल त्या दिवशी तुम्ही नाही काही पाळलं तरी चालतंय म्हणले. मग तर हे असं असतं, फसगत आपण आपली करून घेतो. हे सांगायला गुरु पाहिजे, नाही तर आपण अडकत जातो इतर सगळ्या त्या वेदांतांमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये, आणि आपला मार्ग तिथे थांबतो. तो थांबू नये म्हणून गुरु पाहिजे. गुरुची आवश्यकता म्हणून आहे. पुढे पुढे कसं जायचं, याच्यातनं मार्ग कसा काढायचा. अगदी आपला हा पत्ता सापडत नसेल तर 10 लोकांना आपण विचारतो, परमार्थाचा मार्ग माहिती आहे का? मग तो सांगायला गुरु नको? आणि किती कठीण असते गुरुसेवा. महाराजांनी किती कठीण गुरुसेवा केली. परमार्थ भगवंताची प्राप्ती करणं सोपं आहे? आता कल्पना करा, सांगतो तुम्हाला भगवंताची प्राप्ती म्हणजे काय. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण, नर आणि नारायण, बरोबर. आता नारायणाचं बाजूला ठेवू आपण. नर अर्जुन, नर म्हणजे अभिमान आहे ना, पुरुष आहे. त्याचा किती अभिमान ठेचला, त्याला बृहन्नडा व्हायला लावलं, बरोबर आहे. त्याच्यासाठी ती सगळ्यात खालची गोष्ट, कारण जग त्याला नर म्हणून ओळखतंय आणि त्याला बृहन्नडा व्हायला लावलं. द्रौपदी माता, अग्नीची मुलगी, वस्त्रहरण करायला लावलं. अभिमान कसा हरतो बघा देव. मदत करतो, शेवटी तोच येतोय मदतीला, कृष्णच असतोय मदतीला, पण तो एवढा सुद्धा अभिमान शिल्लक ठेवत नाही. असे फटके देतो त्याशिवाय तुमचे अभिमान जाणारच नाही तो. आणि अभिमान गेल्याशिवाय परमार्थ नाही आहे. अभिमान जायलाच पाहिजे, मग तो आपली मदत गुरु अशा पद्धतीने करत असतो. आता बघा, अर्जुन काकुळतीने सांगत होता, मला भक्ती पाहिजे, मला भक्ती पाहिजे. त्याचे रोम रोम श्रीकृष्ण 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 म्हणत होते. आपण तत्पुरुषांनी म्हणतो, त्यांचे रोम रोम म्हणत होते, मला भक्ती पाहिजे. या बाबाने काय दिलं? ज्ञान. भगवद्गीता सांगितली, त्याला ज्ञान दिलं. तो काय म्हणतो, अरे ज्ञान मला नको आहे रे, मला भक्ती पाहिजे, मला कळत पण नाही आहे.
सांगतो ते घ्यायचं. तू काय करतो ते नाही, मी काय देतो तेच घ्यायचं, तू ज्ञानच घे. अरे पण मला कळणार नाही, नको कळू देत, ऐक. कसं असतं बघा भगवंताचं. उद्धव ज्ञानी, आम्ही आमचे ज्ञानी, मला सगळं करतो, अहम ब्रह्मास्मी, ज्ञानी. त्याला कुठे लोळवला? व्रजभूमीमध्ये भक्तीत लोळवला. तू भक्तीच घे. अरे पण मला ज्ञान हवंय. नाही नाही, तुला भक्तीच देणार मी. आणि गोपिका गुरु झाल्या, राधामाता गुरु झाली, भक्तीत लोळवला त्याला. याचा अर्थ कळला का? तुम्हाला पाहिजे ते देव देतच नाही. कारण अभिमान वाटतो, त्याला पाहिजे तेच तो तुम्हाला देतो, त्याने अभिमान नाही सांगतो. आणि मग ते सुंदर असतं महाराज. आता अर्जुन ज्ञानी झाला, कारण मग त्याने विचारलं की मला भक्ती पाहिजे होती, तू ज्ञान का दिलं? भक्ती तुझा स्वभाव आहे, तो तुझ्याकडे असणारच आहे, म्हणून तुला ज्ञान आवश्यक होतं म्हणून ज्ञान दिलं. आणि ज्ञान तुझा स्वभाव आहे उद्धवा, तुला भक्ती आवश्यक होती म्हणून भक्ती दिली. कारण तू परिपूर्ण झालास तरच माझ्याकडे येशील ना, अर्धवट कसा तुला घेऊ? असं आहे. त्यामुळे अमुक एक गोष्टच महत्त्वाची आहे असं नाही, सगळंच यावं लागतं. आणि सगळं येतं ते गुरुकृपेने येतं. म्हणून महाराज काय म्हणले, भानगडीत पडू नका, नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. नामात योगाचे सगळे अनुभव आहेत, आणि हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो, आहेच, करून पाहिलेलं आहे मी ते सगळं. नामाने सगळ्या गोष्टी होतात. म्हणून भगवंताला आपलासा करायचा असेल, एवढा अपमान सहन करायची आपली ताकद आहे का? तर ती नाही. मग काय करावं ते गुरु सांगतात, की त्याच्या लाडीगोडीने त्याच्याजवळ कसं जायचं, त्याला कसं खुश ठेवायचं, म्हणजे तो आपलासा होतो, एवढ्या वेदना न होता. मग तो गुरु सांभाळून घेतो महाराज. आता ब्रजभूमीतली गुरु कोण आहे? राधामाता आहे. आणि ईश्वर कोण आहे? राधामाता आहे. आता खरा ईश्वर सांगतो तुम्हाला, बघा, ज्यांची ब्रजभूमीमध्ये गोडी आहे त्यांना सांगतो. कृष्णाच्या कला किती? 16. राधामातेच्या कला किती? 64. म्हणजे भगवंत कोण आहे? राधामाता. म्हणून तो असा चरणाशी बसलेला आहे, कळलं? म्हणून 16 कलावाल्यांनी जास्त उद्योग करू नये, 64 कलावाल्यांच्या चरणी लागावं. म्हणजे प्रपंच सुखाचा होतो आणि परमार्थही फार छान होतो, नाही का? राधामाता गुरु आहे. भगवंताकडे लिस्ट आलेली होती कोणाकोणाचा उद्धार करायचा. यांनी काही नीट साधना केलेली नाही आहे, याला पुढल्या जन्मी बघू. यांनी काही नीट साधना केली, याला पुढल्या जन्मी बघू. याने थोडंफार साधन केलं, याला जरा मनुष्य जन्माला घालू, असं चाललं होतं. राधामाता बाजूला बसल्या होत्या. नवीन लिस्ट आली एक. यांची काय साधना? फक्त बघितलं असं कृष्णाकडे. अच्छा, तुझी माणसं आहेत काय? मग सगळे मुक्त 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 झाले, सगळ्यांना भक्ती. कारण गुरुच बसलाय बाजूला, काय चालणार आहे कृष्णाचं? म्हणून राधामातेला धरलं की कृष्णांना मुक्ती द्यावी लागते. संतांना धरलं तर भगवंताला द्यावंच लागतं जे द्यायचं असेल ते. एजंट नाही आहेत ते. आपण कसा पास काढून पंढरपूरला दर्शन घेतो आणि सांगतो आम्ही रांगेत उभं राहून दर्शन घेतलं, नाही का? असं करतो की लबाडी करतो की नाही आपण? तसं गुरु म्हणजे तो पास आहे. जन्मोजन्मी रांगेत नाही उभं राहावं लागत, डायरेक्ट एंट्री भगवंताजवळ. हा माझा माणूस आहे, उद्धार कर. आणि देवाला करावा लागतो. म्हणून राम पाहिजे असेल, हनुमंताची भक्ती करा. कृष्ण पाहिजे असेल, राधामातेची भक्ती करा. कळलं की नाही? आणि महाराज पाहिजे असतील तर नाम घ्या. महाराज म्हणले मी नामातच आहे, नामाजवळ राहा, म्हणजे मी आहेच. हे असतंय बघा, हे गुपित असतंय सगळं. आणि तुम्हाला सांगतो, ते उद्धवाने एक प्रश्न केला होता राधामातेला. काय तुम्ही सारखे रडत असता म्हणले गोपिका, कृष्ण कृष्ण हाय कृष्ण हाय कृष्ण. त्याला काही पडलेलं नाही, तो काही येत नाही इथं, आणि तुम्ही आपल्या त्याच्या नावाने रडताय आणि ओरडताय. आम्ही बघा म्हणले ध्यान करतो, निराकाराचं ध्यान करतो, आम्ही किती शांत आहे. ती एक गोपिका काय म्हणली माहिती आहे का? म्हणजे प्रेत शांत असतं तसं. त्याचं सगळं काढूनच टाकलं. म्हणजे सगळी त्याची ती साधना त्यांनी एवढी आयुष्यभर केली होती. त्याला ती गोपिका काय म्हणली? प्रेत आहेस म्हणले तू. प्रेत शांतच असतं, प्रेताला काही भावना नसतात. आम्हाला भावना तरी येत म्हणले. हसण्यात रडण्यात किती आनंद असतो तुला काय माहिती म्हणले. म्हणलं हसण्यात रडण्यात कसला आला आनंद? म्हणले बघ एकदा मातीत लोळ या व्रजभूमीमध्ये. मग राधामातेकडे नेलं, राधामातेचे उपदेश मिळाले. आणि मग राधामातेची ती कृष्णमय अवस्था पाहून डोळ्यातून झरझर 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 अश्रू यायला लागले. तेव्हा कळलं पीडा किती आनंदी असते. एखाद्याची वाट बघणं म्हणजे किती आनंद असतो. एखाद्याच्या विरहामध्ये अश्रू ढाळणं किती आनंद असतो, हे तेव्हा उद्धवाला कळलं. उद्धव म्हणले आत्तापर्यंत मी काहीच शिकलो नाही, आत्ता मी या शाळेत ॲडमिशन घेतल्यासारखं आहे म्हणाले व्रजभूमीमध्ये आला म्हणजे. आणि मग ती भक्ती मिळालेली आहे. हे गुरुच दाखवू शकतो की तू आत्तापर्यंत शिकलास ते काही कामाचा नाहीस, वाया गेलास तू, अर्धवट आहेस. ज्याला प्रेम नाही आलं त्याला काहीच नाही आलं. म्हणून परमार्थामध्ये महत्त्वाचं काय? प्रेम आहे. निरपेक्ष प्रेम, निर्व्याज प्रेम. मला काही नको, मला तू हवं हे म्हणणं देखील अपेक्षा आहे.
तूही नकोस, मला फक्त ती अवस्था पाहिजे की तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, विषय संपला. आणि मी माझी माझी भक्ती करत राहणार. म्हणून घरात जी भांडणं चाललेली असतात ना ती चांगली, भांडणारी जोडी नेहमी चांगली असते, कारण ती जिवंत आहे. मेल्यावरती भांडा बरं, हां, मेल्यावरती भांडून दाखवा, भांडता येते का? नाही. म्हणजे भांडताय ना म्हणजे जिवंत आहे. अतिरेक करू नये त्याचा, थोडं मर्यादितच असावं, पण ठीक आहे. म्हणजे भांडणं होतात ते चांगलं आहे. आठवड्यातनं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, ठीक आहे. 2 दिवस सुट्टी असावी, जसं ते ऑफिसला असते तशी 2 दिवस सुट्टी असावी, ती मिळतेच आपल्याला नाही म्हटलं तरी. त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. हे सगळं सांगायला गुरु पाहिजे महाराज, परमार्थ दाखवायला गुरु पाहिजे, भक्ती काय आहे दाखवायला गुरु पाहिजे. म्हणून ते काय सोपी भक्ती आपल्याला सांगतात. नका करू तुम्ही, कटकट नका करू. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव नकळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. भाव पाहिजे. भाव कशा? भाव म्हणजे प्रेम. कशाने निर्माण होईल? त्याचं सतत स्मरण केल्याने ते प्रेम निर्माण होतं. हा अभ्यास करून बघा. प्रत्येक गोष्टीत मी भगवंताचं स्मरण करणार, प्रत्येक गोष्टीत मी भगवंताचं स्मरण ठेवणार. जसं तो आठवत राहतो ना तसं त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं. मग ते स्मरण सोपं कशाने आहे? नामाने. त्याचं सतत नाम घेण्याने. कृष्ण 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 कृष्ण, राधे 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 राधे, श्रीराम श्रीराम श्रीराम, महाराज महाराज महाराज, सारखे हाक मारलं म्हणजे झालं, ते प्रेम निर्माण होतंय. त्यालाच नाम असं म्हणतात. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परमार्थातली आहे. परमार्थातलं सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जर कुठलं असेल तर ते नाम आहे. त्याने जसं दरवेशी अस्वलाला खेचतो ना, जसं दोरी पतंगाला खेचते ना, तसं हे नाम भगवंताला खेचून आणतं आणि तुमच्या दारात उभं करतं. न लगती साया असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून योगियांचे योगी, ज्ञानियांचे ज्ञानी, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर भगवान योगी आहेत ना. योग्यांमध्ये त्यांचा हात कोण धरणार? ज्ञानामध्ये त्यांचा हात कोण धरणार? पण त्यांना विचारलं तुम्ही काय साधना केली? ते काय म्हणले? मी सगळं करून बघितलं. मग म्हणले सर्वात श्रेष्ठ काय? एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे, सोपं आहे. राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील जणी. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. मी पण नाही काही केलं नामाशिवाय. महाराज काय म्हणले? मी माझ्या आयुष्यात नामाशिवाय दुसरं काही केलं नाही आणि त्यांनी मला भगवंताची प्राप्ती झाली. जे नाम मी तुम्हाला दिलं आहे तेच नाम मी ब्रह्मानंदांना सुद्धा दिलं, पण त्यांनी नामाशिवाय ते स्वतःच्या प्राणा इतकं त्यांनी ते महत्त्वाचं समजलं आणि त्यांनी देखील नामाशिवाय दुसरी साधना केली नाही. कालच मी एका साधू पुरुषाला भेटून आलो आहे. काय तेज, काय तेज! आणि अखंड नाम, अखंड नाम, हातात माळ, शांत मुद्रा आणि हळवारपणाने आपला त्यांचा जप चाललेला होता, जो काही असेल तो. श्रीराम जय राम जय जय राम, एक एक मणी प्रेमाने आपले जप. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. मध्येच काय झालं तर हे झालं का ते झालं का, श्रीराम जय राम जय जय राम. सवय लागण्याच्या दृष्टीने बरोबर आहे. पुढे सरकलात का? प्रेमाचा अनुभव आला का? तो यायला हवा असेल शांत, शांतपणाने, प्रेमाने घ्या. जितकं प्रेमाने कराल थोडं कमी होईल, पण तेच कामाला येणार आहे. त्यांनी भगवंताचं अनुसंधान वाढणार आहे आणि मग भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतो महाराज. म्हणून ते नाम कसं घ्यायला पाहिजे? गुरु सांगतात आवडीने भावे. आता पहिला आवडी हा शब्द घेऊ, आवडीने. आता आपण स्वतःलाच प्रश्न विचारावा, आपण आवडीने नाम घेतो का नावडीने? माळ घेत असताना मेरूमणी कुठे आहे ही आवड आहे का? किती माळा झाल्या, किती बाकी आहेत? पटकन काय लोक सांगतात एकदाचा जप करून टाकला महाराज. टाकू नका, तो हृदय धारण करायचं आहे, टाकायला नाही दिलाय तो तुम्हाला. काय कामं, मोठी कामं झाल्यासारखी सांगतात बघा. नामस्मरण करून टाकलं, अनुग्रह घेऊन टाकला. अहो टाकायचा नाही, तो धारण करायचा आहे. लक्षात घ्या, भाषा कशी असली पाहिजे. हां, म्हणून आवडीने. आवड आहे का आपली जपामध्ये? मग जर नसेल, त्याचं उत्तर नाही जर असेल, तर ती आवड कशी निर्माण होईल याचा विचार आपण आधी करायला पाहिजे. मग आवड कशी निर्माण होईल सांगतो तुम्हाला. नेहमी सांगतो मी, प्रत्येक प्रवचनात सांगितलं, पुन्हा सांगतो. मनुष्याला 4 प्रकारच्या अवस्था येतात नाम घेताना. भले आधी आवड नसेल, बोर होतोय, कंटाळा येतोय,
ओढा नुसत्या माळा, गरागर 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 ओढा माळा नुसत्या. त्यांनी काय होणार आहे त्याचा विचार तुम्ही नाही करायचा, ते गुरु करतील. तुम्ही ओढा. ओढता 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 एक वेळ अशी येते की आपला जप हळूवार व्हायला लागतो आणि शांतपणे व्हायला लागतो आणि मग नामामध्ये रस यायला लागतो. पण सुरुवात तिथून करायची आहे. नाम तसं घ्यायला सुरुवात केली की पहिली अवस्था नाम घेताना येते ती म्हणजे झोप. पटकन झोप लागते. मग त्याच्यामध्ये स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तुम्हाला झोप लागते म्हणजे तुमचं नाम आतमध्ये चाललं आहे आणि ते तुम्ही घेऊ नये म्हणून ते अडथळे उत्पन्न होत आहेत तुम्हाला. म्हणजे अगदी मग जप करताना घरात वाद झाले तरी समजावं आपलं नाम आतमध्ये चाललं आहे बरं का, म्हणून हे होतं आहे. म्हणजे आपला मार्ग बरोबर आहे, त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. फक्त आपण तोंडाला कुलूप लावलं पाहिजे. आपण वाटत बघतो तोंड कधी उघडायचं ते उघडलं की आपलं साधन पण उघडं पडतं. मग ते करायला जाऊ नये. शांत बसावं, जप करत बसावं. पहिली अवस्था झोप येणे. झोप येणार तुम्हाला, येऊ दे. तरीसुद्धा तुम्ही जप चालू ठेवला तर हळूच ती झोप नाहीशी होते आणि पुढली अवस्था येते नाम घेणाऱ्याला. ती म्हणजे काय आहे? पहिली अवस्था झोप येणे. दुसरी अवस्था कंटाळा येणे. नको वाटतं बस झालं आता भरपूर केलं असं वाट. हे तुम्हाला आतून विरोध निर्माण करतात. ती इंद्रिय आतून विरोध उत्पन्न करतात. हे सगळे विकार की तुम्ही ते घेतलं तर त्यांना बाहेर पडावं लागेल म्हणून ते चालू असते त्यांचं काम. तुम्हाला कंटाळा आणणं, तुम्हाला झोप आणणं, नको ते विचार डोक्यामध्ये उत्पन्न करून घेणं. इतके लोकांच्या मनात विचार येतात ती माळ अशी गळ्यात घातलं की बरं वाटतं, आता सुटलो बाबा एकदाच. पण ते चालू केलं की फार विचार येतात. पण दुसरी अवस्था काय? कंटाळ येणं. तिसरी अवस्था आवड निर्माण होणं. आवडीने. आलं लक्षात? तिसरी म्हणजे सारखं तरीसुद्धा जप चालू ठेवला तर आवड निर्माण होते. आवडीने भावे हरिनाम घेसी. मग तिथून आवडीची सुरुवात होते. मग परत जप करत राहिलो. मग चौथी अवस्था व्यसन लागणे. मग नामाचं व्यसन लागतं. व्यसन म्हणजे कसं? 5 मिनटं बसलं एक माळ करून घेतो. कोणी चहाला बोललो आलो एक माळ करतो मग येतो. हे व्यसन लागणे. आणि 5वी अवस्था येते वेड लागणे. ही संतांना आलेली अवस्था असते. अखंड नामातच असतात महाराज, अखंड नामात. ते मला फार आवडतात. ते श्रीधर स्वामी म्हणून होते, श्रीधर बाबा वृंदावनचे. ते रात्री 2ला उठायचे आणि 3ला जपाला बसायचे दुपारी 1 वाजेपर्यंत. एकाच बैठकीत, एकाच मांडीत अखंड जप. आणि 1 वाजता त्यांचं जप झाला की उठायचे, मग स्नान वगैरे करायचे, मग माधुकरी मागायचे. संध्याकाळी 4 वाजता बसायचे. कोणी सगळ्यांना सांगायचे मला काहीतरी कथा सांगा, भगवंताची कथा सांगा असं सांगायचे. आणि मग रात्री झोप येईपर्यंत त्यांचं जपच चालू असायचं अखंड. आणि इतकं समाधान की त्यांचे जेव्हा सेवक त्यांचे चरण दाबायचे रात्री, ते नको म्हणायचे तरी पण हे सेवा म्हणून करायचे, तर त्यांच्या डोळ्याला अश्रुधारा चालायच्या. हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण. आणि ते बघून ह्यांचे हातपाय असे थरथर करायचे की काय भावावस्था आहे, काय भावावस्था आहे. फुकट नाही आहेत महाराज ती. तेवढं जप करावा लागतो. प्रेमानंद बाबा तुम्ही पाहताच केवढा जप आहे. विनोद बाबा बरसाण्याचे रोजचा 1,00,000 जप आहे. 1,00,000 जप रोजचा. का नाही येणार अवस्था? काल आता आपण जो संकल्प केला आहे ना त्यामध्ये मला एक मस्त मुकुटमणी सापडला आहे. 18 तास जप आहे त्या माणसाचा. 18 तास जप आहे. आणि महाराज म्हणले नामाला तुम्हाला कुठे बसायची गरज नाही आहे, चालता बोलता येता तर चालतं आहे, पण तेवढं लक्ष द्या तिकडे. आपण एवढं करा असं मी नाही म्हणत, 1 तास करा बस झालं, पुष्कळ आहे. पण ते व्यवस्थित मनापासून आवडीने भावे म्हणजे प्रेमाने हरिनाम घेसी. मग अशाने काय होईल? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो सगळी चिंता तुमची वाहून घेईल. हे जे सगळे रामकथा आहे, भागवत कथा आहे, यामधले संत बघा तुम्ही, प्रत्येकाच्या हातात माळ आहे. अगदी भक्त प्रल्हाद झाला, इतकी संकट आली तरी त्यांनी नाम सोडलं का? आम्ही छोट्याशा संकटामध्ये सुद्धा नाम सोडून देतोय. येतात ना संकट, येणार. नाम घेतली की संकट येणार, पण त्याला लिमिट आहे. एकदम तुमचा सर्वनाश कधीच होणार नाही. नामाने तुमचं कल्याणच होणार आहे. हे हृदयात ही गोष्ट धारण करून आपण सारखा जप करतच राहिलं पाहिजे. शांतपणे, प्रेमाने. एवढेच किती संकट यायची ती कोणी काढलं बाहेर? त्या नामानेच काढलं ना. बरं, लोक म्हणतात नाम घेताना मला रूप समोर पाहिजे. प्रल्हादाने कुठल्या रूपाचं चिंतन केलं होतं महाराज? नरसिंह तर नंतर प्रगट झाले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रल्हादाने रूपाचं ध्यान केलंच नाही. प्रल्हादाने केवळ नामाचं ध्यान केलं. लक्षात आलं? आणि त्या नामातून त्यांना पाहिजे असलेलं रूप प्रगट झालं म्हणजे भगवान नरसिंह.
हां, हे असं आहे. भगवंताला अशक्य काही नाही, तो कुठली पण रूपं घेऊ शकतो. तुम्ही आधी नामाला सुरुवात केली पाहिजे. अजामिळ असू देत. माझा अतिशय रामायणातलं आवडतं उदाहरण म्हणजे शबरी माता. 86,000 वर्ष वाट पाहिलेली आहे रामाची आणि अखंड नाम 86,000. आपण 10 दिवस करतो वाट, देव काय आला नाही, जाऊ दे, देवच नाही, असं करून नाही चालत. वाट बघावी लागते. अनंताची वाट अनंत काळ बघावी लागते, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते महाराज. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ही कठीण सेवा आपल्याला जमणार नाही आहे जी महाराजांनी केलेली आहे. महाराजांनी तर कसती सेवा केली बापरे. गुरूंच्या आधी उठावं, हां, त्यांना पाणी तापवून द्यावं, त्यांना आंघोळ घालावी, त्यांच्या पूजेची तयारी करून द्यावी आणि सगळं त्यांना तयार करून मग हात जोडून मागे उभं राहावं. गुरु सांगेल ते. इतकं मनोमिलन झालेलं होतं गुरुशी की गुरुला तहान कधी लागते त्याच्या हात महाराज पाणी हजर करायचे. इथे मी असं पाहिलेलं आहे, शिष्य गुरूंना सांगतात, चला जरा पाणी काढा आमच्या आंघोळीला. खरं आम्ही गुरूंनाच कामाला लावतो महाराज. असं बघितलं मी पुष्कळ. ते सोपं नाही आहे गुरुसेवा. मग दुसरा प्रसंग काय, झाडाखाली बसले महाराज, नाही तुकामाई, आणि महाराज मागे हात जोडून उभे होते. काय सांगितलं गुरूंनी, बाळ हे झाडावरची सगळी पानं तोड. चढ चढले झाडावर, सगळी पानं तोडली. उचललं एक पान, अरे दूध गळतंय याच्यातनं, त्या झाडाला त्रास होतोय. मग गुरु काय करू, सगळी पानं जिथले तिथे चिकटवून टाकली. पटकन महाराज झाडावर चढले, पानं चिकटवली, चिकटली ती. त्यांना विकल्प नाही आला, अशी कशी चिकटतील का, उगाच आपलं काहीतरी सांगतात, मग तोडायलाच कशाला लावली, असंच कंप्लेंट करत मी बसले. ते त्यांनी काय विचार केला, महाराज म्हणले चिकटवा म्हणजे ते चिकटणार, की खात्री निष्ठा पाहिजे महाराज. त्यांनी विकल्प नाही लढवले त्याच्यावरती, चढले लावून टाकले, लागली पण ती पानं. ही निष्ठा आहे. आपली निष्ठा किती छोट्या छोट्या गोष्टींवरनं घसरते महाराज. आणि हे कलियुग आहे. कलियुगामध्ये निष्ठा घसरायला छोटंसं कारण पण पुरेसं असतं. पण फार सावध राहावं परमार्थी लोकांनी महाराज, फार सावध राहायला पाहिजे. चला, तो एक प्रसंग झाला. एका मळ्यात बसले होते तुकामाई, आणि एक शेतकरी आला आणि त्याने भरपूर ऊस असे काढून दिले तुकामाईंच्या समोर. तुकामाईने सांगितलं, बाळ मोळी बांध त्याची. त्यांनी मोळी बांधली आणि ते 10 लोकांना उचलेलं एवढं जड झालं, 3 लोकांना उचलेलं एवढं जड झालं. त्या शेतकऱ्याच्या मदतीने महाराजांनी ती मोळी डोक्यावर घेतली आणि झालं. तुकामाई पुढे चालू लागले, महाराज मागून चालू लागले. तुकामाई पुढे चालायला लागले, महाराज मागे चालायला लागले. थोड्या वेळाने तुकामाई धावायला लागले शेतातनं, महाराज पण त्यांच्या मागे मागे धावायला लागले शेतातनं. असं करता करता पळत आता ते एवढं उचलून धावायचं आहे. आणि एवढं सगळं करून आले गावाच्या वेशीवर आले, बसले, आणि तुकामाईने ते ऊस घेतले, इकडे तिकडे फिरकून दिले, असे फेकून दिले. गावातली माणसं आली, ऊस घेऊन गेले. आमच्यासारखे शिष्य असते तर फेकायचेच होते, तर मला कशाला आणायला लावले डोक्यावर. एवढं जड, ते चालायचं सोडून धावत आहे, तुमच्या मागे आम्ही धावतोय, काय अर्थ आहे काय याला, असं विचारलं असतं. म्हणून आम्ही फेल होतो. कळलं. महाराजांनी एक प्रश्न विचारला नाही. चाललंय तसंच चालू दे, जे होतंय ते त्यांची इच्छा, हे फार या ठिकाणी महत्त्वाचं असतं. जे घडतंय त्यामध्ये त्यांची इच्छा, हे ठसल्याशिवाय आनंद मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा हात आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा आपण लक्षात घेत नाही किंवा याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपण समाधानी होऊ शकणार नाही. आणि तिसरा आणि आणखी एक प्रसंग आहे. मग ते डोह होता मोठा पाण्याचा. तुकामाई महाराजांना म्हणले, मार उडी म्हणाले, त्याच्यात मारली. त्यांनी उडली, तळाशी जाऊन बसले. अर्धा तास झाला, महाराज बाहेर आले नाहीत. तुकामाईंनी आपणहून आरडाओरडा केला, अरे बापरे, माझा बाळ बुडाला, केवढा चांगला होता, किती प्रेम करायचा माझ्यावर, एवढ्या लहान वयात मला सगळ्यांना सोडून माझ्याकडे आला होता, मी बाळघात केला, माझ्या हातून असं झालं, अरे बापरे, आता काय करायचं. बाकीचे लोक सांत्वन करू लागले, जाऊ द्या ना तुकामाई, त्याच्या नशिबात असं होतं, काय करणार म्हणाले. आणि मग तुकामाई मोठ्याने ओरडले, आता जर का बाहेर आला नाहीस तर मीच उडी मारीन डोहात. सर्रकन उडी मारून महाराज बाहेर आले. काय, महाराजांची आज्ञा नव्हती बाहेर यायची, तोपर्यंत ते खाली बसून राहिले डोहात. आणि ते जेव्हा तुकामाई म्हणाले, सद्गुरू म्हणाले बाहेर ये, तेव्हाच ते बाहेर आले. हे परीक्षा असतात.
आम्ही ओले जरी झालो तरी महाराज बाहेर येऊ काय जरा काय हो, कसं साधायचं आपल्याला सांगा. महाराज नसते तर आपल्याला परमार्थ नसता साधला. महाराज संत नसते तर नसता परमार्थ साधला आपल्याला. आणि सगळ्यात घाणेरडी आणि चौथी परीक्षा, सगळ्यात वाईट परीक्षा, अत्यंत वाईट परीक्षा. एका शेतात बसले होते तुकामाई महाराज, बाजूला उभे होते. 3-4 पोरं खेळत होती. तुकामाई काय म्हणले, बाळ या सगळ्या मुलांना घे, एक खड्डा खण मोठा आणि त्या सगळ्या खड्ड्यात पोरांना टाकून पुरून टाक आणि वर बैस. आणि कोणी काही विचारलं तरी एक शब्द बोलायचा नाही, आज्ञा. सोपं आहे का. महाराज गेले, खड्डा खणला, 3 मुलांना हात धरून त्या खड्ड्यात उतरवलं, वरनं माती दडपली, पक्की केली आणि त्याच्यावर जाऊन बसले. अर्ध्या तासाने त्या मुलांचे आईवडील शोधत आले, आमची मुलं कुठे आहेत. महाराजांना पहिलं विचारलं, आमची मुलं कुठे आहेत, तुम्ही बघितलं का. आज्ञा काय होती, बोलायचं नाही. गप्प बसले. महाराज काय बोलले नाही. हा उत्तर देत नाही मुलगा म्हणून समोर तुकामाई बसले होते. तुकामाईंना विचारलं की तुकामाई आमची मुलं इथे खेळत होती, तुम्ही बघितली का. तो जो समोर बुवा बसलाय ना, त्याने बाळघात केलाय. त्यांनी माझ्यासमोर खड्डा खाऊन मुलांना त्यात पुरलंय आणि त्यांना पुरून वर बसलाय. त्याला विचारा. आणि बरा बोलाने नाही ऐकला तर चांगला ठोका म्हणाले त्याला. बघा परीक्षा काय असते. त्या मानाने आपल्यावर काहीच प्रसंग नाही महाराज. आणि गेले पोरांना विचारायला, आणि कुठं आहे आमची मुलं, कुठं आहेत, ते उत्तर देईनात. म्हणून त्यांना हाताने बाहेर खेचून काढलं, खड्डे खणले, मुलं मेलेली दिसली. त्यांनी अजून मारायला सुरुवात केली महाराजांना. 2-4 घाव घालणार, मारणार. तेवढ्यात तुकामाई आले. अरे कशाला त्याला मारताय म्हणाले, काय झालं तुमच्या मुलांना. ती काय चांगली जिवंत आहेत. म्हणून सगळी जिवंत मुलं खड्ड्यातनं बाहेर पडली, जिवंत मुलं. तेव्हा त्या माणसांना कळलं हे सगळे तुकामाईचे खेळ आहेत. मग तेव्हा त्यांनी आनंद पण व्यक्त झाला मुलं मिळाल्याचा, आणि महाराजांना बोलले. त्याबद्दल महाराजांची क्षमा पण मागितली. तरीही एकही शब्द महाराज बोलले नाहीत. मग मात्र तुकामाईंच्या डोळ्यांना पाणी लागलं आणि महाराजांना पोटाशी धरलं. अरे म्हटले, बाळ एवढा असा लहानसा तू घरदार कुटुंब सोडून माझ्याकडे आलास आणि मी तुला मार देववतो, मी किती चांडाळ आहे म्हणाले. पण काळजी करू नकोस हा, रामराया याचं गोड फळ तुला देईल. म्हणून डोक्यावरनं हात फिरवला, पोटाशी धरलं आणि घरी नेलं. तेव्हा तुकामाईंना कळलं हा देहबुद्धी शून्य झालेला आहे, याला देहबुद्धी राहिलेली नाही. मग रामनवमीच्या दिवशी विहिरीवर स्नान करायला नेलं, समोर बसवलं, डोक्यावर हात ठेवला आणि ब्रह्मचैतन्य असं नामकरण केलं. आणि महाराज साक्षात्कार त्यावेळेला महाराजांना झाला आहे. म्हणून गुरु लागतो. आपण म्हणतो ना आमच्यावर डोक्यावर हात ठेवा, नाही ठेवता येत, कारण आपल्या डोक्यात भलतंच भरलेलं आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय असे डोक्यावर हात ठेवता येत नाही. पेरू पिकल्याशिवाय पोपट येऊन चोच मारत नाही. म्हणजे आपल्याकडे अभ्यास आहे, आपल्याला आधी खूप अभ्यास करावा लागतो. मग गुरु अरे काय करतोय छान, मग येऊन तो हात ठेवतो महाराज. आलं लक्षात. म्हणून साधना करावी लागते, साधनाने परिपूर्ण व्हावं लागतं. आणि कल्पना करा आपल्याला जर तुकामाईंसारखे गुरु मिळाले असते ना, तर आपण ती चटई बिटाई गुंडाळून पळूनच गेलो असतो तिकडं. नको हे असलं काहीतरी. आपले गुरु त्याप्रमाणे किती साधे सोपे सरळ आहे, किती साधे सोपे सरळ आहे. किती कष्ट दिलेत का. 24 तास नाम घ्या म्हणाले. नाही होत 12 तास घ्या, नाही होत 6 तास घ्या, तेवढंही नाही होत 3 तास घ्या, तेवढंही नाही होत 1 तास घ्या. महाराज 1 तास पण फार होतं. बरं म्हणले, मग आता काय करणार, एक बाळ तरी ओढा. बरं म्हणले, साधा नमस्कार घाला, बाकीचं मी बघतो म्हणाले. आता काय सांगणार आहे, किती सूट द्यायची आहे मला सांगा. इतकं दया सिंधू आणि इतकं आपल्यावर प्रेम करून प्रेमापोटी आपलं सिंचन करता येतं. ते आपण त्यांच्याकरता काही करतोय म्हणून करत नाही आहे, त्यांचं आपल्यावर खरोखर प्रेम आहे. काय अडलंय महाराज मला सांगा. रात्रीच्या लंगोटीची चिंधी फाडून रात्रीचं गावभर ती पेटवून कोण कुठे झोपलंय हे बघायला महाराज जात असत. काय अडलंय. आता शिष्याने गुरुची सेवा करावी का गुरुने शिष्याची सेवा करावी. महाराज फिरत असत, एकाला घेत असत आणि ती चिंधी अशी आग लावून ते कुठे कोण झोपलंय का, मग आडवं तिडवं कुठेतरी कोण झोपलं असेल तर त्यांना उठवायचे, चला चला आमच्या आश्रमामध्ये या, तिथे झोपा. प्रत्येकाला बघायचे रात्री कोण काय करते, कोण सापडेल मला असं सांगा. एकदा रात्री 10 वाजता भरपूर मेहनत करून थकले होते महाराज सगळे करून, आणि 10 वाजता रात्री असे खुर्चीत बसले आणि म्हणाले, हश आता जरा थकलो बुवा आज.
तेवढ्यात एक बाई आली आणि म्हणली, महाराज माझ्या मुलाला दूध हवं आहे हो. ते नाही आहे. अरे म्हणले, कसले प्रापंचिक तुम्ही, मुलाच्या दुधाची सुद्धा व्यवस्था करत नाही का? म्हणाले, असू देत म्हणाले, मी बघतो. त्याच वेळेला खुर्चीतनं उठून महाराजांनी अंगरखा घातला, गोशाळेत गेले, गाईचं दूध काढलं आणि मुलाला आणून दिलं. बघा, त्या बाईला आणून दिलं. काय म्हणणार याला तुम्ही? हे आहे प्रेम. त्यांच्याकडून महाराजांना काही हवं होतं का? नाही. आपल्याला ना निस्वार्थी जगायला सवयच नाही आहे. काहीतरी देऊन काहीतरी हवं ही अपेक्षा सारखी आहे आपल्याला. कशासाठी? महाराजांचं बघा ना, किती उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, किती उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांना देहाचं भानच नसायचं. म्हणजे कसं, दिवाळीचं उठणं बिटणं लावून स्नान करायचं, अगदी अत्तर बित्तर लावायचं आणि नंतर ते भिंतीचं काम करण्यासाठी चिखल तुडवायचं आणि ते प्लॅस्टरवर काम करायला लावायचं तिथले स्वतः. म्हणजे आहे का काही देहाचं भान? आम्ही किती सावरतो स्वतःला असे न तसे. आहे का देहाचं भान? मला सांगा. हे असं असेल तर गुरु आहे महाराज. आणि हा गुरु अत्यंत प्रेमळ, अत्यंत प्रेमळ. ते काय म्हणतात, तुमच्यामध्ये राम पाहूनच मी तुम्हाला दीक्षा दिलेली आहे. म्हणजे माझ्याकडून अनुग्रह घेणाऱ्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये मी रामच पाहिलेला आहे म्हणाले. काय असलं पाहिजे मला सांगा. किती किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. त्यांची निंदा करणारा हरिदास कीर्तनकार 2 तास कीर्तन करून महाराजांना शिव्या देत होता. महाराज गप्प बसले होते, पाटावरचे गप्प बसले होते. त्याच्याविषयी सुद्धा महाराजांना प्रेम. कीर्तन झाल्यावरती जे काही प्रसंग होते ते घडले आणि त्यानंतर त्याला चांदीचं ताट करून जेवायला बसवलं महाराजांनी स्वतःच्या बाजूला. आम्ही काय करू? मर्डर असं काय केलं तर 3ऱ्या तासाला, नाही का? किती प्रेम आहे. भाऊबंदगी कशी असते बघा. स्वतःच्या इस्टेटीचे भांडणं मिटवण्यासाठी महाराज त्या गावाला गेले. ज्या झाडाखाली बसले होते त्यातला एक भाऊबंद असा मागे गेला, झाडावर चढला आणि मोठा धोंडा महाराजांच्या डोक्यात टाकला की हे मरतील म्हणून. आता ते ब्रह्मज्ञानी होते, त्यांना कळलं, पटकन बाजूला सरले आणि काय म्हणले, अरे काय हे, ब्रह्महत्या घडली असती ना. आणि त्याला घेऊन चांदीचं ताट शेजारी, त्याला शेजारी जेवायला बसवलं. काय प्रेम आहे. 3 वेळा महाराजांवर विषप्रयोग झाले. 3 वेळेला जेवणात विष कालवून महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा 2 वेळा तो यशस्वी झालाच नाही. 3ऱ्यांदा यशस्वी झाला तो. विष प्यायले महाराज. आणि बघा, महाराजांना जे नैवेद्य म्हणून ताट आलं होतं ना रामाला, महाराज काय म्हणले, आज रामाला नैवेद्य दाखवू नका, हा नैवेद्य जमिनीत पुरून टाका. म्हणजे महाराजांना माहिती होतं त्याच्यात काय मिसळलंय. मग महाराज काय म्हणले, भाऊसाहेब आज तुम्ही येऊ नका, जेवायला मी एकटा जातो. भाऊसाहेब काय म्हणाले, महाराज मला नका येऊ म्हणता आणि आपण जाता, आपल्याला माहिती आहे ना काय ते, असू देत म्हणाले. रामाची इच्छा, मी जर जेवायला गेलो नाही तर त्याचं मन दुखेल. माहिती आहे विष कालवलेलं जेवण आहे आणि काय म्हटले, मी नाही गेलो तर त्याचं मन दुखेल, जो मारायला आलाय त्याचं. काय आणखी प्रेमाशिवाय काय सांगणार हे. महाराज जाऊन जेवले आणि आल्यानंतर हा 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 करायला लागले, एकदम कोरड पडायला लागले, उष्णता पडायला लागली. भरपूर ते काहीतरी दालचिनी वगैरे सगळं खाल्लं, पाणी प्यायले, भरपूर पाणी प्यायले, पण फरक पडेना. रात्री जरा बरं वाटलं आणि महाराज म्हणले, कुठं आहे तो, त्याला बोलवून आणा म्हणाले, त्याला प्रसाद द्यायचा आहे. ते लोकांनी सांगितलं, तो पळून गेला. अरे 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 अरे, मोठा लाभ गमावला त्यांनी म्हणाले. म्हणजे काहीतरी लाभाचंच देणार होते. ह्याला म्हणायचं सद्गुरू. किती त्याने आपल्याला सांभाळावं. काय केलंय सांगा ना आपण महाराजांसाठी, आपल्या सद्गुरूसाठी आपण काय केलंय. मागतच असतो ना, सारखं मागतच असतोय ना आपण. त्यांच्याकरता काय केलं आणि काय करू शकतो आपण. ते एक प्रेमच मागतायत तुमच्याकडे. त्यांनी कधी काही मागितलेलं सांगितलं आहे. ते काय म्हणतात, तुम्ही नाम घ्या. ते नाम घेतल्याने कोणाचं कल्याण होणार आहे, आपलंच कल्याण होणार आहे. तुम्ही फक्त नाम घ्या म्हणाले, बाकीचं सगळं मी करतो. म्हणजे त्या नामाने आपलंच कल्याण होणार आहे, त्यांना काही मिळणार नाही आहे. तरीसुद्धा ते काही मागत नाही आहेत आपल्याकडे. नाम घ्या म्हणाले. आणि दुसरं काय, गुरुरायाला तहान प्रेमाची. प्रेमच मागतायत ना. आपण किती लोकांची विचारपूस करतो जे तुम्हाला कठीण प्रसंगात साथ देत नाहीत, त्यांचीसुद्धा आपण हांजी हाजी करतो ना. घरातल्या महाराजांना कधी विचारलं, महाराज कसे आहात, आज काय मनात आहे, काय खावंसं वाटतंय, बरं वाटतंय की नाही. गप्पा मारल्या कधी त्यांच्याशी. तुम्हाला सांगतो, तुमचं जे काही आराध्य दैवत असेल, जो कोणी गुरु असेल, गप्पा मारा, प्रेमाने गप्पा मारा. काही दिवसात म्हणजे विदिन 2 वीक्स 2 आठवड्यात रिस्पॉन्स येतो. आणि तो यायला लागला
की मजा यायला लागते. राम असू दे, कृष्ण असू दे, महाराज असू दे, गजानन महाराज असू देत आणि कोणी संत असू देत, त्यांच्याशी बोला. त्यांना ते आवडतं, त्यांच्या अनुसंधानात राहा. नामस्मरण तर कराच, तो प्रश्न नाही, पण त्यांच्याशी घरातलं ते मोठं व्यक्ती असल्यासारखं आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. नैवेद्य दाखवताना देखील हा भाव असला पाहिजे. रोज नैवेद्य दाखवावा, रोज त्यांना द्यावं आणि जे तुम्ही खाता ते द्यावं त्यांना नैवेद्याला. त्यांना काय आपलं नुसतं भाजीन भाकरी करा की मस्तपैकी घरामध्ये काय छान केलेलं तर खातात ते. हा भाव असला पाहिजे. शास्त्र नाही सांगत आहे मी तुम्हाला, भाव सांगतोय. जे तुम्हाला आवडतं म्हणून खाता ते द्या, चांगलं ते द्या त्यांना, ते खायला. आणि एक दिवस रोज नैवेद्य देता देता स्वतःचाच नैवेद्य त्यांना अर्पण करा. आजपासून मी तुमचा झालो, आता मला काही नाही, की झालं. याला शरण जाणं म्हणतात ना. आणखी काय आहे. म्हणून कठीण तर गुरुसेवा आपल्याला जमणार नाही, पण गुरूंचं ऐकणं थोडंफार जमेल. ते हे नाही म्हणत सगळंच माझं ऐका, त्यांना माहिती आहे नाही माझी पोरं नाही करू शकणार आहे, ते झेपेल असंच देतात. आणि काय गुरुचं प्रेम वर्णन करावं महाराज. काय वर्णू मी गुण तयांचे नपुरे ही वाणी, रिद्धी सिद्धी सदा तयाला जोडिता ती पाणी. काय वर्णन करता येईल. एक मनुष्य चुकीच्या मार्गाला लागला आणि तो महाराजांपासून लांब गेला आणि 2-4 वर्षांनी त्याला अक्कल आली की अरे आपण चुकीच्या मार्गाला गेलो, पाप घडला आपल्या हातनं. तो परत आला. महाराज एकाच्या घरात बसले होते, बाहेर तो शिपाई होता. त्याला तो घाबरला, तो म्हणतो मला महाराजांशी जरा बोलायचं आहे पण मला भीती वाटते. ठीक आहे म्हणजे तुम्ही इथे थांबा, मी महाराजांना निरोप देतो. तो शिपाई आतमध्ये गेला, त्यांनी महाराजांना निरोप दिला. महाराज अमका अमका व्यक्ती आला आहे. महाराजांना कळलं कोण आलं आहे, आणि त्या लोकांनाही कळलं आसपासच्या. महाराज त्या शिपायाला म्हणाले त्याला आत बोलवा. ऐका, हां सर्व प्रकारे पाप केलेला, सर्व प्रकारचा पाप केलेला. घाबरत घाबरतच तो महाराजांसमोर गेला आणि महाराजांना काय म्हणलंय, महाराज थांब म्हणले, तू बोलायच्या आधी मी बोलतो. अख्ख्या जगाने जरी तुला सोडलं असेल तरी मी तुला कधी सोडणार नाही. मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. धाडकन पडला बघा खाली, रडायला लागला. महाराजांचे चरण घट्ट धरले आणि नंतर भाऊसाहेबांनी विचारलं की महाराज तो एवढं वाईट वागलेलं असताना सुद्धा आपण जवळ केलं. अरे माझा आहे ना तो, आणि मी नाही जवळ करणार तर कोण जवळ करणार आहे, कोण विचारेल त्याला. हे दया, याला म्हणायचं गुरु. तुम्हाला सांगतो काही करू नका, महाराजांना फक्त प्रेम करा. परमेश्वराला ताटात घालून तुमच्यासमोर हजर करतील. पण ह्याच्यात गडबड काय होते, आपली जबाबदारी काय असते हे मी तुम्हाला आता फार महत्त्वाचं सांगतो. इतक्या सहजपणाने ते आपल्याला भगवंत आणून देतात, ताटात परमेश्वर घालून तुम्हाला आणून देतात, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत राहत नाही. इतकं सोप्या पद्धतीने मिळाल्यामुळे आपल्याला किंमत राहत नाही आणि मग त्या वस्तूचा आपल्याकडनं अपमान होतो. म्हणून गुरूंनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा मान ठेवावा, सन्मान ठेवावा. गुरूने दिलेलं, तुम्हाला जे दिलं आहे ना गुरूने, ते तुमची योग्यता आहे म्हणून दिलेलं नाही आहे, ते त्यांचं प्रेम आहे. आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट मी माझ्या या आवडत्या व्यक्तीला द्यावी म्हणून ती वस्तू तुम्हाला दिलेली आहे, तर ती जपायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. हीच अपेक्षा असते गुरूंची, आणखी काही नाही आहे. त्यामुळे प्रपंच असो नाहीतर परमार्थ असो, हे गुरुशिवाय होणंच शक्य नाही आहे. म्हणून गुरुच्या नजरेखाली प्रपंच व्हावा आणि गुरुच्या नजरेखालीच परमार्थ व्हावा. स्वतःची बुद्धी चालवूच नये. तुम्हाला जे आवडतं ते मी करेन असं म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहिलं ना की आनंद आहे. आता अगदी 2 मिनिटात सांगतो. ही जी मुलं खेळत आहेत की नाही, यांना टेन्शन आहे, लोन वगैरे याचं टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, घराचं टेन्शन आहे, घरात कोण भांडतं याचं काही टेन्शन आहे, आपल्या आईवडिलांना नोकरी आहे का, मग आपण फी कशी भरायची, असं चिंता आहे त्यांना. किती मज्जेत खेळत आहेत ती, त्यांना एवढंच माहिती आहे. माझे आईवडील आहेत ना, मी जाऊन सांगणार उद्या शाळेत फी भरायची आहे, हे काही करून माझे आईवडील भरणार आहे, माहिती असतं त्यांना. आहे का त्यांना काही. मग आपण काय म्हणतो, आपण उगीच मोठे झालो, लहानपणी होतो ते बरं होतं, टेन्शन्स नव्हती डोक्याला. आजही ती अवस्था येऊ शकते. आईवडिलांच्या जागी आपल्या सद्गुरूंना ठेवा की तुम्ही बघा, मला नाही माहिती, आणि आनंदात प्रपंचात खेळा. हाच तुमचा परमार्थ आहे, सिंपल. तुम्ही बघा, प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घालायची. महाराज नोकरी जाण्याची शक्यता आहे बरं का, बघा तुम्ही आता काय ते, आता माझी जबाबदारी नाही. महाराज पगार अजून झालेला नाही, घर खर्च तुमच्या समोर आहेत, वाचून दाखवायचं खरं, एवढे एवढे घर खर्च आहेत, आता ही सगळी व्यवस्था कोणाला करायची आहे, तुम्हाला करायची आहे, माझा संबंध नाही आहे, तुम्ही बघा काय करायचं ते. हे असं ढकलून तर बघा करतात महाराज ते. आता तुम्हाला सांगतो, हे जे वृंदावनला वगैरे किंवा बरसाण्याला वगैरे किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी साधू संत बसलेले आहेत,
त्यांच्यापेक्षा आपले इथे मेहनत जास्त करतोय शारीरिक, आणि आपण आपल्या घराचं लाईट बिल AC लावला तर जास्त येते, ते भरायलाही आपल्या डोक्याला ताप होतोय, हो ना. ते साधू संत 10-10, 20-20 लोकांचे कुटुंब पोचतात काहीच न करता, काहीच न करता. एवढं येतं कुठून? त्यांना विचारलंय मी. ते म्हणले तुम्ही रस्ता भुललात. म्हटलं म्हणजे हे सगळं कमवून तुम्ही स्वतःपुरतं काय कमवू शकता? आम्हाला कमवायचंच नाही. आमचा बाप बसलाय वरती भगवंत, तो आम्हाला सर्व पुरवतोय, हे तो करतोय, आम्ही काहीच करत नाही. आम्ही त्याच्या नावाने आरोड्या ठोकतो, त्याच्या नावाने खेळ खेळतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्याच गप्पा मारतो, त्याच्याच विषयी ऐकतो, आणि तो आमचं सगळे लाड पुरवतो. हजारो लोक जेवतात आज त्या ठिकाणी. कसं होतं शक्य मग हे? याचा अर्थ काय माहिती आहे? इथे प्रयत्न करून मोजकं मिळेल, त्याच्यावर प्रेम केलं भगवंत मिळेल. लक्षात. आणि भगवंत मिळाला की कसलं राहत नाही. मग ते काही पैसे नसताना अगदी फाटके तुटके कपडे घालताना पण समाधान असतं त्यांना. काय पाहिजे असतं त्यांना? काहीच नसतं, नको असते. ते एक साधू, मी कालच कोणाला तरी सांगितलं, ते एक साधू होते तिकडे नर्मदा किनारी. ते कुठून तरी पश्चिम बंगालमधून आलेले होते. त्यांनी कमरेला फक्त तो एक हे असतं ना लुंगीसारखं अर्ध, काय म्हणतात, पंचाच फक्त नेसलेला होता, बाकी कपडे नाहीत, पंचा. आणि ते परिक्रमा करत असत. तर एक माणूस त्यांना म्हणला की अहो एवढं अपरिग्रह आहे तुमचा, म्हणजे कसं काय? म्हणजे आम्हाला काही लागतच नाही. हे काय बघा म्हणले, एवढं फक्त गुंडाळले बस आहे म्हणले, बाकी आहे मैया आमचं सांभाळ करते, आमचे सद्गुरू आमचं सांभाळ करतात. तुम्ही ते ताटली वाट्यांमध्ये पाणी पिता. मग म्हणले तुम्ही कसे पाणी पिता? त्याने ते झाडाचा एक द्रोण असा काढला, 2 द्रोण काढले, म्हणजे 2 पानं काढलीत, त्याचा असं द्रोणासारखा आकार बनवला, एकात एक घातला, एकाला छिद्र पाडलीत, त्यांनी नर्मदा मैयाचं पाणी असं घेतलं आणि त्यातनं ते झिरपलं, म्हणजे दगडं वगैरे अडकले आणि स्वच्छ पाणी खालच्या द्रोणामध्ये आलं, ते प्यायले. म्हटलं बस झालं आम्हाला. गाडगे बाबाने शिकवलं ना आम्हाला, पाणी प्यायला एक खापर लागतं, अर्धवट खापर डोक्यावर असायचं, ते त्याच्यातच पाणी प्यायचे, त्याच्यातच जेवण करायचे, पुन्हा त्याच्यातच पाणी प्यायचे. भांडी विसरण्याचा काही संबंध नाही. डोक्यावर ठेवलं की उन्हापासून संरक्षण, पावसापासून संरक्षण, झालं म्हणलं आमचं जीवन. काय लागतं आम्हाला? काय लागतं आम्हाला? इतक्या गरजा कमी असू शकतात, आम्ही त्या वाढवतो. बरं वाढवा, हरकत नाही, पाहिजे तेवढ्या वाढवा, पण शरण जा सद्गुरूला. तो सांगतो ते ऐका, त्याच्यावर प्रेम करा. तो सांगतो ते तुम्ही नाम घ्या, बाकी सगळं मी करतो म्हणालाय ना, बस तेवढं आपण महाराज म्हणाले ना, तेवढं आपण करावं. आणि सांसारिक आणि परमार्थिक दोन्ही जबाबदारी त्यांच्यावर टाकावी. आणि या लहान मुलासारखं मजेत असावं त्यांच्या जीवावर. हाच खरा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ आपल्याला गुरु शिकवतात. म्हणून गुरु घट्ट धरावे आपल्या जीवनामध्ये आणि आपलं जीवन सफल करून घ्यावं. 4-5 तास पण पुरणार नाहीत सांगायला, पण आपली वेळ होऊन गेली आहे. 1.5-2 तास झाले. म्हणून आता आपण थांबूया. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो. मी येथेच काही काल विरमतो. जानकी जीवनस्मरण जय जय राम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे.